प्रश्नोत्तर असणार अर्थात प्रश्नोत्तर पण असणार त्याच्यामध्ये. आणि आपल्याला विनंती की आपण जे काय प्रश्न असतील ते आपण विचारू शकता नंतर ना, प्रत्येक सेशनच्या नंतर. तर आपण आता प्रारंभ करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुति देवी प्रणमामि हरि प्रिये. नम महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पङ्गं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्ण. काय दिसतंय का आपल्या स्क्रीनवर? शंकर प्रभू दिसतंय का? दिसतंय ना? दिसलं तर असं करा, म्हणजे म्हणजे बरं असतं. ते बोलेल मला कळणार नाही. ओके. माता जय करता तुझ्या माता. ओके, थँक्यू. तर आता आपण प्रारंभ करूया. आणि सुरुवाती सत्र आहे साधना भक्तीविषयीच आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय साधना भक्तीचं म्हणजे स्लाइड्स आपण आपल्याला दिसते स्लाइड. एकच मिनिट त्याआधी थोडस थोडं टेक्निकली आपण व्यवस्थित हे करून घेऊया. तर आपण पाहतोय साधना भक्ती खूप महत्वाची आहे आपल्या भक्तिमय जीवनामध्ये. आणि साधना भक्तीतनं सुरुवात होत असते भक्तीची. आणि या साधना भक्तीमध्ये आपण पाहतोय की भक्तिमय सेवेचे 3 प्रकार आहेत. एक आहे साधना भक्ती, दुसरी आहे भावभक्ती, आणि तिसरी आहे प्रेमभक्ती. पण आपण भावभक्ती आणि प्रेमभक्ती या याच्यामध्ये नाही पाहणार आहोत या 3 दिवसामध्ये. आपण फक्त साधना भक्तीची चर्चा करणार आहोत. आणि
भावभक्ती आणि प्रेमभक्ती कधी नंतर भविष्यात आपण पाहूया, पण निदान सध्या तरी आपण साधना भक्तीविषयी चर्चा करत आहोत. आणि आपण पाहतो साधना भक्ती म्हणजे आपण इस्कॉनमध्ये आल्यापासून साधना करणं किंवा साधना भक्ती आपल्याला करायची आहे याची आपण चर्चा करत असतो. हं. आणि त्याविषयी आपल्याला ऐकत असतो आपण, नाही आपण साधना केली पाहिजे, आपण साधना भक्ती करतोय, आपण साधक आहोत, हे आपली चर्चा होत असते भक्तांमध्ये. विशेष करून जे थोडं आधीपासून आहेत भक्तीमध्ये त्यांना माहिती आहे साधना वगैरे ऐकलंय त्यांनी. थोडं याच्याविषयी आपण थोडंसं पुढे जाऊया चर्चा. आणि जी अ, ही जी भक्ती आहे, भक्ती अशी गोष्ट आहे, जसं भगवद्गीतेतला दुसऱ्या त्यातला हा 40वा श्लोक आहे, स्क्रीनवर दिसतोय आपल्याला. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा श्लोक आहे. भगवंत म्हणतात त्याच्यामध्ये, न इह अभिक्रम नाशा अस्ति. याचा अर्थ आहे की याच्या आधी भगवंत भक्तीचं वर्णन येत आहे त्यावेळेला भगवंत म्हणतात की माझी भक्ती करण्यामध्ये, म्हणजे आता पुढे त्याचा अर्थ आहे या प्रयत्नात, या प्रयत्न म्हणजे कुठला प्रयत्न, या या म्हणजे या आणि जा नाही बरं का ते. या म्हणजे आधीचं वर्णन आहे. त्याचा अर्थ असा आहे की या भक्तिमय जीवनामध्ये जो कोणी स्वीकार करत थोडंफार, काही नुकसान किंवा घट नाही म्हणे. भक्ती केल्यामुळं आपण केलेली भक्ती चोरी होते का कधी? कोणी चोरून नेतंय का? नाही नेत. हं. घट हे होत नाही, नुकसान. आणि विशेष म्हणजे थोडी जरी प्रगती केली तरी फार मोठ्या धोक्यातनं, भीतीपासून तो वाचू शकतो. कसं बरं? 2 गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये. एक तर आहे, आपण केलेली भक्ती नष्ट होत नाही. दुसरं म्हटलंय, फार मोठ्या भीतीतून सुटका होते. दोन्हीचा अर्थ असा आहे, की नुकसान होत नाही म्हणजे समजा या जीवनामध्ये 1 ते 10 पर्यंत त्याने भक्ती केलेली आहे. 10% म्हणा किंवा जे काही. एक अंदाजे 1 ते 10 पर्यंत केली भक्ती. आणि काही कारणामुळे या जीवनात त्यांनी पूर्ण नाही केली, तर पुढच्या जीवनात त्याला 11 पासून पुढे कंटिन्यू होते ते. 11 पासून. हं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, की पण समजा एखादी भौतिक गोष्ट असेल, त्याने 2 मजले बांधलेत आणि वरचे 4 मजले राहिले तसेच. पिलर उभं करून ठेवलेत. पण ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या जन्मात येऊ शकत नाही. हां, त्याला जर वाटलं मी काय करून पूर्ण करायचं असं जरी वाटलं आणि समजा तो आलाच तिथं, अगदी मनुष्य बनून जरी आला, तरी सुद्धा त्या बिल्डिंगवर त्याचा काही अधिकार नसणार आहे. अगदी भलेही त्याला पूर्वजन्मात आठवलं, हो मीच केलं हे सगळं दिवसानं मला माहिती आहे, इथं ठेवलं सगळं सांगेल. पण तरी सुद्धा अगदी कायद्याने सुद्धा प्रूव्ह करू शकणार नाही, की त्याचं आहे म्हणून. बरोबर आहे ना? कारण ते प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाची झालेली आहे. भले तो म्हणेल, की हे माझे मुलंच आहेत, पण ते म्हणणार नाही हे आता आम्ही स्वीकार करू शकत नाही. हां. कारण ते दुसऱ्याला आता त्याच्या पुढच्या पिढी गेलेल्या आता. मुद्दा हाच आहे, फार मोठ्या भीतीपासून रक्षण म्हणजेच त्याला पशुविनी मिळत नाही. भयानक किंवा निम्नविनी जात नाही. तो मनुष्य बनतो जेणेकरून त्याने केलेली भक्ती पुढं चालू राहते. हा फायदा आहे भक्तीचा. म्हणून म्हटलेलं आहे, हेडिंग आपण पाहिलं शीर्षक, भक्तिमय सेवा ही सतत वाढणारी प्रक्रिया आहे. म्हणजे भक्ती अशी हे होत नाही, की आता थांबली तिथंच असं नाही होत. म्हणजे भक्ती वाढत जाते. अर्थात भक्ती वाढण्यासाठी काय-काय करायचं ते पण आपल्याला पाहायचंय. वाढत जाते म्हणजे असं नाही, की बाबा झाड आहे आणि वाढत चाललंय. हं. पण ते झाड वाढण्यासाठी काहीतरी करतो ना आपण. नुसतं बी पेरलं आणि लक्षच दिलं नाही. मग ते काही येणारच नाही तिथं. मग ते काय करायचंय त्याची पण आपण आता चर्चा करूया. विशेष करून जेव्हा आपल्याला शुद्ध भक्तांचा संग लाभतो आणि त्यांचा उपदेश स्वीकार करतो आपण, तेव्हा आपल्याला भक्ती प्राप्त होते आणि ती पुढे चालू राहते. म्हणजे भक्ती हे आपल्या, म्हणजे कसं पण लहरीप्रमाणे नाही भेटत. मग शुद्ध भक्तांची कृपा होते विशेष करून. तर श्रील प्रभुपाद अमेरिकेत गेले, तर प्रभुपादांना त्यांनी विचारलं, की "प्रभुपाद आमचं काही होतं?" "काही नाही" म्हणे. "हां, तुम्ही माझ्या कृपेनं तुम्हाला प्राप्त होतंय सगळं." म्हणजे प्रभुपादांच्या कृपेनं काय झालं? भक्तांना म्हणजे जीवांना त्यांचा संग जेव्हा लाभला, तेव्हा त्या जीवनामध्ये प्रगती होऊ लागली. हा फार मोठा फायदा आहे भक्तीचा. आणि पुढे म्हटलेलं आहे, की एकतर भक्ती करणं म्हणजे तर्काद्वारे करू शकत नाही बरं का. तर्क कळला का? तर्क, कुतर्क म्हणतात. हा श्लोक आहे महाभारतातला. तो श्लोक असा आहे, "तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासावरुषीर्यस्य मतं न भिन्नं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गता सपंथः." त्याचा अर्थ असा आहे, तर्क किंवा युक्तिवाद निश्चित निष्कर्षामध्ये येऊ शकत नाही. काय म्हणतात, माझं खरं, तुझं खरं. अरे काय आधार काय आहे की नाही तुला? म्हणून म्हटलेलं आहे. आणि श्रुती पण वेगळ्या, श्रुतयो विभिन्ना. वेदामध्ये पण वेगळं, इथे एक म्हटलंय, तिथे एक म्हटलं, अवघड होत आहे.
आणि त्यामुळं मत वेगळेपण ठसू शकत नाही. आणि ऋषींचं असं होतंय, या ऋषीने असं सांगितलं, त्या ऋषीने असं होतंय. आणि म्हणून म्हटलेलं आहे, धर्माचं खरं स्वरूप गूढ आणि गुप्त आहे. म्हणून काय म्हटलंय मग? उपाय काय म्हणे? मग धर्माची तत्व गेली कुठं म्हणे? धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. हं? हे भक्तांच्या हृदयामध्ये आहे, भक्ती. आणि मग काय करायचं आपण? महाजनो येन गता सपंथा. महाजनांनी जे शिकवलेलं आहे, ते अनुसरण करायचं. आता महाजन म्हणजे ज्यांचं आडनाव महाजन ते नाही बरं का. असे बऱ्याच जणांचे आडनाव महाजन असतात. ते बघायचं नाही. तुम्ही जर हे केलं, महाजन म्हणून टाकलं हां, Googleवर, ते महाजन आडनावाची भरपूर नावं येतील मग. ते नाही बघायचं आपल्याला. हे महाजन कुठले? द्वादश महाजन. द्वादश महाजन म्हणजे ज्यांनी हे भक्तीचं तत्व समजून घेतलेलं आहे आणि तेच इतरांना देऊ शकतात. त्याच्यामध्ये 12 जण आहेत. 12 जण कोण-कोण आहेत बरं ते? ब्रह्मदेव आहेत, नारद मुनी आहेत, कपिल मुनी आहेत, शुकदेव गोस्वामी आहेत, मनु आहेत, 4 कुमार आहेत, भीष्मदेव आहेत, कपिल भगवंत आहेत आणि यमराज आहेत. अजून असे 12 जण आहेत. हं. बलीर्वय्या सखीर्वयम्, बली महाराज आहेत. असे एकूण 12 जणांकडे काय आहे? हे रहस्य आहे भक्तीचं. आणि तेच काय करू शकतात? इतरांना देऊ शकतात. दुर्दैवाने काय होतंय? आपण ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हे तत्व चुकीचं आहे. ऐकावे जनाचे नाही, ऐकावे महाजनाचे आणि करावे महाजनाचे. मनाचं केलं की गडबड काय? मनाचं केल्यामुळे तर गोंधळ झालेला आहे. त्यामुळे मनाचं ऐकून चालणार नाही. आपल्याला महाजनांनी जे सांगितलेलं आहे, ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवणं खूप आवश्यक आहे. तोच खरा मार्ग आहे. ज्या मार्गानं मोठे लोक गेले चालत, त्या वाटेवर मी रस्त्यावरून जायचं असं अर्थ नाही. म्हणजे त्यांनी जे शिकवलंय आपल्याला, नक्कल नाही करायची आपण. ते जर गुहेत जाऊन जप करत असेल, चला आपणही करू. नाही, नक्कल नाही करायची. आपण त्याने आपल्याला शिकवण दिली ते करायचंय. बरोबर ना? नक्कल का करू शकत नाही? कारण त्यांची स्थिती मोठी आहे. आपली स्थिती लहान आहे. नक्कल नाही करू शकत नाही. पण मुलाने ठरवलं, "अरे पप्पा असं करतात, मी पण तसंच करतो." नाही चालणार. फरक आहे त्याच्यामध्ये. हं. त्याला पप्पांनी दीक्षा घेतली. आता शंकर काय? काय आडनाव मला कळत नाही. शंकर कोणतं? गाड असं काहीतरी. तर त्याचा मुलगा पण आहे सोबत. तो जर म्हटला, "आता पप्पांची दीक्षा मी पण घेतो." हां. "हो, पण थोडा वेळ लागणार." नाही का? नक्कल नाही. तर असं म्हणू शकत नाही, "अहो माझी दीक्षा झालेली आहे, माझ्या मुलाला देऊन टाका तुम्ही." नाही. तसं त्याने तयारी केल्यावर मग मिळू शकते ना, योग्यता आल्यावर. नाहीतर नाही. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे. तर्काद्वारे आपण भक्ती करू शकत नाही. तर महाजनांचं अनुसरण करून आपण भक्ती आपल्याला प्राप्त होते. हे कळलं पाहिजे आपल्याला. आता नेमकं साधना भक्ती म्हणजे काय बरं नेमकं? हे जाणून घ्यायचं आपल्याला. आता हे साधना भक्तीमध्ये काय होतंय? ते साधना भक्तीमध्ये साधना म्हणजे काय जाणून घेऊया आपण. आपण आठवतं ना सुरुवातीलाच मी सांगितलं, साधना भक्ती 3 प्रकार सांगितले. एक साधना भक्ती नाही सॉरी भक्तिमय सेवेचे 3 प्रकार. एक आहे साधना भक्ती, दुसरी आहे भावभक्ती, तिसरे प्रेमभक्ती. 3 प्रकार आहेत. आता साधना भक्तीत थोडं आपण आत घुसतोय, प्रवेश करतोय. तर साधना भक्तीमध्ये साधना शब्दाचा अर्थ काय नेमकं? हं. साधना कोणाचं नाव पण असेल. हं. नाही का? साधना नाव पण असेल. पण नावाचा काही संबंध नाही इथं. साधना म्हणजे काय? इंद्रियांना कोणत्यातरी प्रकारच्या कार्यात गुंतवणं. अगदी कॉमन अर्थ बरं का. आध्यात्मिक अर्थ नाही डायरेक्ट. साधना म्हणजे काय? कुठल्यातरी शरीराला कुठल्यातरी कामात गुंतवणं. ही झाली साधना. आपलं साधन हे कार्य. मग साधना भक्ती म्हणजे काय बरं? आपल्या विविध इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणणं, याला म्हणतात साधना भक्ती. जेव्हा कृष्णाशी कनेक्ट झालं, की मग ती भक्ती झाली. बरोबर आहे? आपण कृष्णाशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ती साधना भक्ती नाही म्हणू शकत त्याला. निव्वळ हे बाहेरचे कुठलं साधन करतायत. हे महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी श्लोक आलेला आहे. विशेष हे सगळं आपण पाहतोय श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूमध्ये दिलेलं आहे सगळं. हं. त्याच्या आधारे आपण हे करतोय चर्चा. आता बघा, आता श्रील रूप गोस्वामी समजून सांगतायत साधना आणि याचं महत्त्व. हा जो श्लोक आहे, हा भक्ती रसामृत सिंधूमध्ये आहे. पण आपल्याकडे जो भक्ती रसामृत आपण जे वाचतोय, ते श्रील प्रभुपादांनी श्रील रूप गोस्वामींनी जे भक्ती रसामृत सिंधू लिहिलेलं आहे ग्रंथ मोठा, त्याचं सारांश रूपात दिलेलं आहे. हां, जे भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ आहे ना, हे सारांश रूपात दिलंय प्रभुपादांनी. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळे श्लोकाचा अर्थ दिलेला आहे, पण श्लोक नाही घेतले. फार मोठा ग्रंथ होईल म्हणून. पण त्या मूळ
भक्ती रसामृत सिंधूमध्ये ते श्लोक आहेत. आता हा श्लोक बघ कसा आहे. कृती साध्या भवे साध्य भावा सा साधनाभिधा नित्यसिद्धस्य भावस्य प्राकट्यम हृदि साध्यता. याचा अर्थ बघा, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. जी भक्ती आपल्या प्रयत्नाने म्हणजे आपल्या कृतीनं, प्रयत्न म्हणजे भगवंत भक्त म्हणजे भक्तांशिवाय असं नाही, कार्य कार्य त्याच्यामध्ये जी भक्ती आपल्या प्रयत्नाने किंवा कृतीने प्राप्त होते तिला साधना भक्ती म्हणतात. आणि जी भक्ती आधीपासूनच आत्म्यामध्ये हृदयात आहे तिचं प्रकट होणं हे साधना भक्तीचं उद्दिष्ट आहे. हे साधना भक्ती का करायची बरं? कारण हृदयात जे दडलेलं प्रेम आहे भगवंताविषयीचं ते जागृत होण्यासाठी. उदाहरणार्थ, समजा आपल्याला धूर दिसतो कुठं, धूर, धूरच ना, धूर येतोय. आणि धूर येतोय आपण म्हणजे खाली आग आहे तिथं. आपल्याला काय करायचं, त्याला त्याला वारा घालायचं आहे. वारा घातल्यावर ती आग आहेच आहे, ती आग बाहेर येते. त्याच पद्धतीनं कृष्णाचे आपण अंश असल्यामुळं श्रीकृष्ण म्हणतात ना गीतेमध्ये, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, की प्रत्येक जीव हा माझा अंश असं भगवंत म्हणतात. आपण त्यांचे अंश सेवक म्हणजे आपण त्यांचे दास सेवक. म्हणजे ते आपण त्यांचे सेवक किंवा दास असल्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणं आपला स्वभावच आहे. काय नवीन आणायचं नाही, ते आहेच आहे. पण आता काय करायचंय, ते आता ते प्रेम भगवंताचं प्रेम आपण वाटून टाकलं इतरांना. हं. ते प्रेम आता आपण घरच्यांना, ह्याला त्याला, हं, ह्याला त्याला तिला जे काय असेल ते विभागणी झाली त्याची. हं, आपलं घर दार कुटुंब पैसा याच्यावर प्रेम जास्त. म्हणून ते जे भगवंताविषयीचं प्रेम आहे ते झोपून टाकलं आपण, त्याला आडवं करून टाकलं. हं. पण ते प्रेम जागृत करणं हे आपलं मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आहे. विशेष करून त्यासाठी ही साधना भक्ती खूप महत्वाची आहे. ती हृदयात आहेच आहे, पण विशेष प्रयत्न करायचे, कृती करायची. ती कृती कशी करायचं आहे येईलच म्हणून. मग त्याला भक्ती म्हणतो आपण. ही भक्तिमय सेवा जी आहे, साधना भक्ती म्हणजे काय, की आपण आपल्या इंद्रियांचा उपयोग भगवंत सेवेत जेव्हा करतो, तेव्हा आतलं प्रेम काय होतं, मग जागृत होतं ते. आणि ते जागृत होणं म्हणजे ते साधना भक्तीचं उद्दिष्ट आहे. याचा अर्थ ते प्रेम प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधना करणं खूप गरजेचं आहे. बरोबर? जसं दोन शब्द आहेत. एक आहे साधना, दुसरं साध्य. साध्य म्हणजे काय? लक्ष, आपलं उद्दिष्ट. साध्य म्हणजे जे प्राप्त करायचंय. आणि साधना म्हणजे माध्यम किंवा आपल्याकडे जे काही साधनं आहेत नाही का, म्हणतो ना आपण साधनं. तर ते आपलं साध्य. साधन म्हणजे आपण कार्य, कृती हं. आणि साध्य म्हणजे ते आपल्याला प्राप्त करायचंय. तर त्यामुळं काय प्राप्त करायचं, आपलं प्रेम प्राप्त करायचंय. तर ते प्रेम प्राप्त करण्यासाठी काय आवश्यकता आहे? साधना आवश्यकता आहे. म्हणजेच साधनेशिवाय साध्य प्राप्त होत नाही. समजा एखाद्या मुलाला डॉक्टर बनायचंय. त्याला डॉक्टर बनणं त्याचं साध्य झालं. हं. मग साधन काय त्याचं? कॉलेजला गेलं पाहिजे, ते लेक्चर्स अटेंड केले पाहिजे, प्रॅक्टिकल केलं पाहिजे, एक्झाम दिल्या पाहिजेत. मग काय झालं मग? हे सगळं साधन अवलंबल्यामुळं त्याला साध्य प्राप्त होतंय. एखादा डॉक्टर असं म्हटला शिकताना, "मला काही शिकायची आवश्यकता नाही, मला सर्टिफिकेट द्या तुम्ही. मी सुंदर गोल्डन फ्रेममध्ये करून मग नवीन दवाखाना काढतो, अडकवतो तिथं." चालेल का? तू इंजेक्शन द्यायचं कळणार पण नाही. हं. तसं ते जनावरांचे डॉक्टर माहिती आहे का? इंजेक्शन कसं देतात? जनावराला म्हणतात ना गायला, "गाय तिकडे वर बघ, वर बघ." असं काय गरज नाही. असं जोरात ते फेकून मारतात. माहिती आहे ना? असं घुसत होतं आतमध्ये. आणि त्यांची सोय आपल्याला वापरायला आपण जगू की नाही काही गॅरंटी नाही. हं. त्यामुळे गडबड करून घेऊ नका बरं का. तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे ते माहीत पाहिजे आपल्याला, आहे ना? तर त्यामुळं बघून जायचं तिथं. तर मुद्दा हाच आहे, की तिथं ही साधना पाहिजे तर साध्य मिळणार. तर याच्यामध्ये आता बघू आपण, ही कृत्रिम स्थिती नाही बरं का. साधना म्हणजे असं नाही की ते नाहीच आहे. मराठीत एक म्हण आहे माहिती आहे का? "आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार?" हं. अहो, ते पोहरामध्ये त्यातनं आपण पाणी काढतो ना वर. हं. जे साधन वापरतो. आणि त्याच्या आत पाणीच नाही. समजा विहिरीत पाणी नसेल. तुम्ही मोठं घागरीला रस्सी बांधून आत सोडले. काय होणार? खाली पण लागणार आणि मोकळीच येणार घागर. का? तिथं पाणीच नाही. तुम्ही भले किती घागर घेऊन म्हणा. पण ते घागरीत तिथं पाणीच खाली नाही. वर कसं येणार? येणारच नाही ना. तर मुद्दा हाच आहे, की एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आपल्याला अगदी समजण्यासारखं आहे सर्वांना, की लहान मुलं आहे. ते लहान मुलामध्ये चालण्याची क्षमता आहे. बरोबर?
लहान मुलामध्ये चालण्याची क्षमता आहे, आता चालू शकत नाही, पण त्याला थोडं साधन दिलं चालायला शिकेल. सगळ्या आईवडिलांना माहिती आहे गोष्ट. हं? त्यांचं मुलं सुरुवातीला कसं चालू लागलं, हात धरून. पूर्वी त्याला पांगुळ गाडा म्हणायचे माहिती तुम्हाला, पांगुळ गाडा. हं. त्याचं हात धरून चालत चालायची मुलं. हं. किंवा आई वडील असं धरून चालतात वगैरे, हळूहळू त्याला ते जमू लागतं चालायला. याचा अर्थ चालण्याची प्रवृत्ती बाहेरनं आणली नाही, होतीच. पण एक साधन पुरवल्यामुळं ती प्रवृत्ती काय झाली, विकसित झाली, बाहेर आली ती आणि चालू लागली ते मूल. त्याच पद्धतीनं भगवंताची भक्ती करण्याची प्रवृत्ती आहे हृदयात, पण आता काय झालेलं ती झोपलेली आहे. त्याला म्हणतात सुप्त, सुप्तावस्थेत आहे. त्या सुप्तावस्थेतनं प्रकट अवस्थेमध्ये ते प्रेम आणणं यालाच म्हणतात साधना भक्ती. आणि ती करणं खूप महत्वाचं. ती नाहीच केली आपण तर आपल्याला प्रेम प्राप्त होणार नाही. नुसतं रोज म्हणू, हा श्रीकृष्ण प्रेम प्राप्त होईल, कुठं होणार, होणारच नाही. पण आतलं ते काय केलेलं आहे, खूप जुनं झालंय, गंजून गेले आत, आणि आत भरपूर सगळं थर लावलेलं आहे. मग ते कसं बाहेर येणार प्रेम, वाटच नाही त्याला. तर म्हणून ही प्रवृत्ती आहे, पण आपल्याला काय केलं पाहिजे, ती कृष्ण भावना विकसित केली पाहिजे. म्हणून चैतन्यप्रभू म्हणतात, जेव्हा शिल रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी भेटले त्यांना रामकिलीमध्ये, तर त्या दोघांनी विचारलं, आम्ही कोण आहोत, आमची ओळख काय बरं. आम्हाला लोक म्हणतात तुम्ही फार मोठे पंडित आहात, हे आहात ते आहात, पण आम्हालाच म्हणजे आमची काय ओळख आहे. तेव्हा चैतन्यप्रभू म्हणतात, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. प्रत्येक जीवाचं तो स्वीकार करेल न करेल, पण प्रत्येक जीवाचं खरं स्वरूप काय, कृष्णाचा नित्य दास असणं हे जीवाचं खरं स्वरूप आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे स्वीकार करायचं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, जीवाची अवस्था फार बिकट आहे. जीव कशाने मोहित झालेला आहे, कृष्णाचं प्रेम असून हृदयात कशामुळे झाकलं गेलेलं आहे, मायेमुळं. माया, माया म्हणजे काय, माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे जे नाही आहे त्यालाच आहे म्हणत राहतो आपण, तीच माया. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा जे काय असेल, कृष्णाचे संबंध दूर करून बघू लागतो, ओळखायचं मायात चाललेली आहे म्हणून. तर म्हणून म्हटलेलं आहे, की असं म्हटलेलं आहे भागवतात, की एखाद्या बद्ध जीवाला वेड्यासारखी अवस्था आहे त्याची. हं? वेडा माणसाला कळत नाही काय करावं काय नाही म्हणून. आणि खरं तर तो काय करतो, बंधनात पडणाऱ्या क्रियाच करतो तो. है ना? यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधना. भगवान म्हणतात ना, भगवान म्हणतात, जे भगवंतासाठी केलेलं कर्म जर नसेल, इतर कुठलेही जर कर्म असेल, ते बंधनात टाकतं आपल्याला. आणि जीवाची ही अवस्था आहे. जीव काय करतो म्हणे, मनहा षष्ठान इंद्रिया आणि प्रकृतीचा आणि कर्षती. म्हणजे मन आणि बाकीच्या इंद्रियाबरोबर संघर्ष चाललाय जीवाचा, प्रत्येक जीवाचा. का बरं, कृष्णापासून दूर गेल्यामुळं. म्हणून पुन्हा जोडायचं आपल्याला. भक्ती योग म्हणजे काय, योग म्हणजे जोडणं. हं. तर म्हणून म्हटलेलं आहे, हे जीव काय करतोय, बंधन आणि दुःख यांना कारणीभूत ठरणारे तो क्रिया करत राहतो. पण मूळ स्वरूप काय, जीवाचं स्वरूप कृष्णावर प्रेम करणं. आणि त्यासाठीच ही साधना भक्ती केलीच पाहिजे, दुसरा पर्याय नाहीये. म्हणून तर म्हटलेलं आहे, की वेगळं कर्म करत राहा, त्याला माहित नाही कुठलं कर्म करावं कुठलं नाही म्हणून. म्हणून गीतेत भगवान स्पष्ट म्हणतात, कर्मणो ह्यपि बोधव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोधव्यम, गहना कर्मणो गती. भगवान म्हणतात, अर्जुना ऐकून घे म्हणे, कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, तू जाणून घे. नाही जाणून घेतलंस तर कर्माची गती फार गहन आहे. म्हणून आपण हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कुठलं कर्म करावं, कुठलं करू नये, कुठलं निषिद्ध आहे, कुठलं आपल्याला करायला सांगितलेलं आहे, हे कळणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे, की प्रभुपाद सांगतात भक्ती रसामृतमध्ये या अध्यायामध्ये, साधना भक्तीच्या संदर्भात ते म्हणतात, की म्हणून आपण काय केलं पाहिजे, म्हणूनच नियमितपणे साधना भक्ती केलीच पाहिजे. मग त्यात काय काय येतं बरं, त्या साधना भक्तीमध्ये येत आहे, सुरुवात होते साधना भक्तीची ब्रह्ममुहूर्तापासून. हं. आता आपली अवस्था अशी आहे, की लोकांना मुहूर्त माहिती आहेत भरपूर, नाही का? विवाह मुहूर्त, गृहप्रवेश मुहूर्त, वास्तू, भरपूर मुहूर्त माहिती आहेत. पण ब्रह्ममुहूर्तच माहित नाही लोकांना. है ना? कारण दुर्दैवानं आता शिफ्ट, नाईट शिफ्ट, हे शिफ्ट, ते शिफ्ट असते. आणि ब्रह्ममुहूर्तावर जप किंवा भक्ती न करता लोक कधी-कधी काय करतात मग? शिफ्टमध्ये असतात. हं. कधी शिफ्टमध्ये, कधी लिफ्टमध्ये, हं. मग कधी गिफ्टमध्ये. कुठं असेल काय सांगता येत नाही. है ना?
तर म्हणून त्यानं प्रभुपाद म्हणते की ब्रह्ममुहूर्तातली साधना खूप महत्वाची आहे. हं. कारण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? परब्रह्माशी आपला चांगला घनिष्ठ संबंध येण्यासाठी 24 तासातली सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. जी पहाटे म्हणून प्रभुपादांनी पहाटे 4:30ला आरती ठेवली. दुपारी 4:30ला नाही ठेवली. कोणी जर असं म्हटलं, पहाटे 4:30च्या ऐवजी 4:30च ना, दुपारी 4:30 ठेवा. महत्व 4:30ला नाहीये. पहाटेच्या 4:30ला महत्व आहे. दुपारी पुन्हा 4:30 येतंय. हं. प्रसाद घेताना म्हणत नाही. सकाळी 9ला खा. फक्त रात्री 9ला ठेवा. तेव्हा म्हणत नाही कोणी. म्हणजे आपल्याला याचा अर्थ त्या ब्रह्ममुहूर्ताचं महत्व माहीत नाहीये. आणि विशेष करून सुरुवात कशाने होते? मंगलारतीनं, ब्रह्ममुहूर्तावर. प्रभुपादांनी स्थापित केलेलं आहे. प्रभुपाद एकदा काय झालं, आपल्याला माहिती आहे ना, मंगलारतीमध्ये सकाळी 4:30 ते 9 वेळ, ही जी वेळ आहे, एवढी म्हणजे प्रभुपादांनी असं काही बसवलं पीठ त्या वेळेमध्ये, साधना म्हणतो आपण ते किंवा साधना भक्तीचं अंग. एवढं सुंदर बसवलं ज्याच्यामध्ये ते जरा प्रभुपाद म्हणतात, जर 12 वर्ष नियमितपणे गंभीरतेनं मंगलारती जो कोणी करेल, त्याच्या मुखातनं आलेला प्रत्येक शब्द खरा ठरेल म्हणून. सत्य होईल, प्रभुपाद म्हणतात. म्हणजे याच्यावरून कळतं किती महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही, की माझ्या तोंडातलं आलेलं सत्य ठराव म्हणून मी काय करतो, 12 वर्ष करतो आणि 13 वर्ष लागलं की संपलं मग. वनवास संपला, झालं. नाही तसं नाही. आयुष्यभर करायचं शेवटपर्यंत. मग याच्यामध्ये आता ब्रह्ममुहूर्ताचं काय महत्व आहे बरं बघा बरं. महत्व हे ब्रह्ममुहूर्ताचं, की ही वेळ आपल्या सत्वगुण प्रकट करण्यासाठी आहे. किती गुण आहेत बरं? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण 3 गुण आहेत ना. त्या 3 गुणामध्ये अर्थात भौतिक जगातला कुठलाही गुण चांगला नाही, पण तरी पण त्यातल्यात चांगला कुठला आहे? सत्वगुण. कारण सत्वगुणामध्ये आपल्याला कळू शकतं व्हॉट इज व्हॉट. आपण काय करावं, काय नाही सत्वगुण असल्याशिवाय कळत नाही. रजोगुणामध्ये काय धावपळ चाललेलं असते रजोगुण. तमोगुणामध्ये काय हळद, झोपलेलं आहे, आपलं चाललंय. पण सत्वगुणामध्ये त्याला कळतं, अरे मी हे करायला हवं, असं करायला हवं. त्याला सगळं क्लिअर होतं, आयडिया क्लिअर होते. म्हणून आणि त्यावेळी मन शांत असतं, जगातल्या विचलनापासून दूर असतं. म्हणून या मुहूर्ताचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कारण बघा काय, आध्यात्मिक साधनेचा उद्देश सत्ववृद्धी करून तमोगुण आणि रजोगुणाच्या वर जाणं आहे. तमोगुण, रजोगुण वर यायला पाहिजे. नाही. आणि एवढंच नाही, त्याचा फायदा असा होतोय, की त्या सत्वगुणात आल्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊ शकतो आपण. रजोगुण, तमोगुणात असताना पलीकडे जाऊ शकत नाही. हं. म्हणजे उदाहरण समजा, 3 मोठमोठ्या भिंती आहेत. 3 भिंती आहेत आणि 3 ज्या भिंती आहेत, असे इकडे एक भिंत, इकडे एक असंच आहे. आपल्याला सांगितलं ते तिन्हीपैकी एका कुठल्यातरी भिंतीवर तुम्ही उडी मारायची. आणि असं आहे की सत्वगुणाची एक भिंत सॉरी एक भिंत आहे, थोडी उंचीने कमी, दुसरी मोठी आहे, तिसरी जास्तच मोठी आहे. तर काय प्रिफर करणार बरं आपण? कुठल्या भिंतीवर उडी मारायची? कमी उंची त्याच्यावर उडी मारा. सोपं आहे आपल्याला. कारण वर जायचं पण आहे, वर चढून उतरायचं आहे. अगदी तसंच, की सत्वगुण सुद्धा काय, ते उडी मारावं लागणार. ते म्हणजे एक भिंतच आहे, पण तरीसुद्धा त्या 2 ह्याच्यापेक्षा बरी आहे. आणि फायदा म्हणजे सत्वगुणातनं तिन्ही गुणाच्या पलीकडे जाणं सोपं होतं. सत्वगुण. आणि सत्वगुण म्हणजे कसं? स्वच्छता, व्यवस्थितपणा, है ना? किंवा त्याच्यामध्ये जागरूकपणा, हे सगळं येतंय सत्वगुणामध्ये. आणि प्रभुपादांनी विचारलं, प्रभुपाद म्हणतात, अर्थात प्रभुपादांनी भरपूर प्रवचनं, प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना दिलेल्या पत्रामध्ये खूप उल्लेख होता प्रभुपादांनी सांगितलेलं. ब्रह्ममुहूर्त, सकाळच्या आरती किती महत्वाची आहे म्हणून. ते म्हणतात, आता मी मगाशी सांगतेच आहे, 12 वर्ष जर केलं तर बोललेले शब्द परिपूर्ण सत्य होतात. आता पुढे ते म्हणतात, की मॉर्निंग ग्लो म्हणजे साधना म्हणजे साधना भक्ती, साधनेनं साध्य कृष्णप्रेम प्राप्त होणार आणि साधनेनं काय होणार माहिती का? सेवा साधनेमुळं भाव आणि प्रेम त्या पुढच्या टप्प्याला जाणार. तर सुरुवातच नाही केली. समजा एखादा म्हटला, की मला शाळेला मुळीच जायचं नाही. मग सगळे म्हणतात, "अरे तुला इंजिनिअर बनायचंय." मग डायरेक्ट इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन द्या मला. हे लोअर के-जी आणि अप्पर के-जी, हे के-जी, ते के-जी. हे के-जी म्हणजे फार वजन जास्त होतं ना त्याचं. के-जी, किती के-जी आहे? है ना? 10 के-जी, 15 के-जी. ते कशाला उचलायचं आपण? त्यापेक्षा काय बेस्ट आहे आपलं, डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या. चालेल का मग? नाही चालणार. म्हणून आपल्याला साधना दुर्दैवाने काय होतंय, आजकाल YouTube वगैरे एवढं हे झालेलं आहे, की लोकांना वाटतं, की कोणतं सांगतंय, अहो एकदम डायरेक्ट तुम्ही काय करा, हे काय साधनेची आवश्यकता नाही. तुम्ही काय बना, गोपी बना, हे बना. आम्ही तुम्हाला सांगू, ते एकदम तुम्ही एकांत भजन करा, एकांतात बसून करा. नाही, चुकीचं आहे ते.
तसं कुठं सांगितलं नाही, महाप्रभूंनी पण नाही सांगितलं. महाप्रभू पहाटे उठायचे, ते जप करायचे. का बरं? काय आवश्यकता ना आपल्याला शिकवण्यासाठी? म्हणून इथं म्हटलेलं आहे, प्रभुपाद काय करायचे, एकदा काय झालं गुरुपूजेच्या वेळेला प्रभुपाद असताना काय केलं, प्रभुपाद बसायचे, मग त्यांना हार अर्पण करायचे, चरणी फुलं अर्पण करायचे प्रभुपादांच्या, त्यांच्या आरती व्हायची. प्रभुपाद बघायचे कोण आले की नाही, आलंय म्हणून. कोण आलं नाही ते. कोणी आलं नसेल म्हणायचे, तू दिसला नाहीस गुरुपूजेत. याचा अर्थ प्रभुपाद पाहत असतो आपल्याला. अगदी त्याच पद्धतीनं मंगलारतीच्या वेळेला भगवंत जेव्हा उठलेले असतात ब्रह्ममुहूर्तावर, तेव्हा जर आपण नाही पोचलो, भगवंत म्हणणार, मनातल्या मनात म्हणणार की हा आला नव्हता. बरोबर? म्हणजे त्यावेळेला ते फार गरजेचं महत्वाचं आहे. आणि विशेष करून म्हणजे आपले फार मोठे आचार्य होऊन गेले श्रील विश्वनाथ चक्र ठाकूर, ज्याने गुरुवाष्टक लिहिले ना, संसार दावा नलनीढ लोक त्राणाय कारुण्य घना घनत्वम प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य वंदे गुरो श्री चरणारविंदम. त्यांनी शिकवलं ना आपल्याला. हे 8 श्लोक आहेत. आणि त्या 8व्या श्लोकाचं भाष्य तात्पर्य वाचूनच प्रभुपादांनी काय केलं, जेव्हा प्रभुपाद त्याच्यावरचं भाषा हे बघत होते, तो श्लोक आहे ना गीतेतला, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताच बुद्धयो अव्यवसायिनाम. जेव्हा प्रभुपाद त्या श्लोकावरचं, आता मी सांगितलं, त्या श्लोकावरचं भाष्य हे व्यवसायात्मिक बुद्धी म्हणजे काय बरं, ते बघत होते. त्यावेळेला विश्वनाथ चक्र ठाकूरांनी त्याच्यावरचं हे गुरुवाष्टकच्या शेवटचा जो श्लोक आहे, यस्य प्रसादात भगवत, ते म्हणतात व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे काय, की गुरूंचा आदेश. गुरूंची कृपा असेल तर भगवंताची कृपा होणार. गुरूंची कृपा नसेल, भगवंताची कृपा होणार नाही, किती तो प्रयत्न केला तरी. मग ते म्हणतात की की गुरूंची कृपा ही खूप महत्वाची आहे. आणि प्रभुपादांनी सांगितलं ब्रह्ममुहूर्तामध्ये हे मंगलाती म्हणणं खूप आवश्यक आहे. आणि त्या श्रील विश्वनाथ ठाकूरांनी गुरुवाष्टकाच्या फलश्रुतीत म्हटलेलं आहे. फलश्रुती माहिती आहे ना आपल्याला? एखादी कथा असेल, ही कथा तुम्ही ऐकली, तुम्हाला भगवंताची अशी कृपा मिळणार, हे होणार, लिहिलेलं असतं ना फलश्रुती. अगदी तसंच हे जेव्हा हे 8 श्लोक लिहिले संसार दावान गुरुअष्टकचे श्रील विश्वनाथ ठाकूरांनी, ते 8 श्लोक लिहायच्या आधीच लिहिले त्यांनी. शक्यतो कसं असतंय, त्याच्या शेवटी लिहितात की हे वाचलं राहता लाभ होईल, हे फळ मिळेल. पण त्यांनी काय केलेलं आहे, ते 8 श्लोकाच्या आधीच लिहिले वर. काय म्हटलं त्यांनी, श्री गुरोरष्टकम एतदुच्चे ब्रह्मे मुहूर्ते पठती प्रयत्नात यस्तेन वृंदावननाथ साक्षात सेवैव लभ्य जनुषोंत एव. याचा अर्थ असा आहे, जो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी अत्यंत काळजीपूर्वक आणि श्रद्धेने श्री गुरुअष्टकचे पठण करतो, तो निश्चितच जीवनाच्या शेवटी वृंदावनात किंवा वृंदावनात भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष सेवा प्राप्त करतो. किती महत्वाचं आहे बघा. हं? ब्रह्ममुहूर्तावर आपण मंगळात नाही गेलं तर दुसरं काय असतं बरं, झोपण्याशी दुसरं काय असतं का? झोपतोच काय, है ना? आणि झोप आपल्याला वाटतं की अरे एवढी चांगली, म्हणजे साखर झोप, आता गुळ झोप म्हणू शकतो आपण, कारण साखरेपेक्षा गुळ आवडू लागले लोकांना. हं? तर ती साखर झोप किंवा जी गुळ झोप असेल, ती त्यागून आता मंगळात कशात जायचं बरं? मला आठवत आहे, मी नोएडामध्ये असताना काही वर्षापूर्वी काही जण 20-20 किलोमीटरवरून ड्राईव्ह करून यायचे मंगळारतीला. आश्चर्य वाटायचं, एवढं लांब व्हायचं. इव्हन आम्ही जयपूरला गेलो असताना, तिथे जे राधा गोविंदचं मंदिर आहे, तिथं अक्षरशः 200-400 लोक मंगलारतीला असतात तिथं. तिथल्या राधा गोविंदच्या मंगलारतीला. कुठलं एवढ्या गाड्या लागल्या, एवढे तळमळ येतात. थोडं उशीर जात रडायला रडू लागतो, अरे ते बापरे, दर्शन घडलं नाही, दर्शन घडलं नाही. रडतात ते लोक अक्षरशः. मग कोणतरी ते मोबाईलमध्ये राधा गोविंद फोटो दाखवतात. मग त्यांना थोडं बरं वाटतंय. म्हणजे एवढी तळमळ आहे मंगलारतीला जाण्याच्या लोकांमध्ये. मग आपण का महत्व समजून घेऊ नये त्याचं. किती म्हणून प्रभुपादांनी सेटअप केलं ना, आपला प्रेम पर लोक म्हणतात ना, अहो काय नाही प्रभुपादांनी नवीन लोकांसाठी, नाही नवीन लोकांसाठी दिलं नाही. हे सर्वांसाठी आहे. नवीन पासून ते नवीन व्यक्ती कसं उच्च स्तराला पोहोचेल, हे सगळं प्रभुपादांनी अगदी सुंदर दिलेलं आहे. मॉर्निंग प्रोग्राम मध्येच है ना, सकाळी 4:30 ते 9 यावेळी ते फॉलो करायचं आपल्याला. इव्हन भगवान श्रीकृष्ण पण द्वारकेत असताना माहिती ना आपल्याला, भागवतात वर्णन येत आहे, कृष्णामध्ये पण आहे. तर 16,108 रूप होती भगवंताची, 16,108 राणे. प्रत्येक महाराज वेगळ्या राणीवर झोपलेले असायचे 16,108 स्वरूपामध्ये. काही कमाल करू शकतात भगवंत. पण अलार्म वाजायचा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला. कुठला अलार्म होता माहिती का?
आपलं गजराच्या घड्याळ तर गेलंच होतं, अलाराम गेला ना. आता मोबाईल वापरतात, पण तेव्हा आता कोंबडा. त्यामुळे कोंबडा भगवंताकडे कोंबडा कसं काय? हा कोंबडा जर खाण्यासाठीच पाहिजे असं काय आवश्यक नाही, कापायलाच पाहिजे नाही. कोंबडा एक प्राणी पण आहे. तर त्यामुळे तो कोंबडा आरवला की भगवंत उठायचे. 16,108 प्रत्येक महाराज भगवंत उठून लगेच काय करायचे, स्नानादी आटोपून भगवंत ध्यानस्थ व्हायचे. शिकवलं आपल्या त्यांनी की कसं पहाटे उठणं किती आवश्यक आहे. तर त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की ब्रह्ममुहूर्त खूप महत्वाचा आहे. सुद्धा भगवंत पण यासाठी वेळ देतात. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ब्राह्मे मुहूर्ते बुद्धेत धर्मार्थो न चानुचिंतयेत काय क्लेशांच तन्मूलान वेद तत्वार्थमेव च. असं म्हटलेलं आहे. हे महर्षी म्हणून काय केलेलं आहे, शिष्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास करण्याचं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ही प्रेरणा दिली त्यांना. त्यांनी सांगितलेलं आहे, ते म्हणतात की धर्म आणि अर्थ याचं चिंतन करण्याची, शारीरिक दुःखाची कारणं जाणून घेण्याची, वेदातील गहन तत्व समजून घेण्याची सूचना ते देतात. आणि म्हणून म्हणतात की सर्वांगीण विकासासाठी आणि यशस्वी जीवनासाठी हे आवश्यक आहे. ब्राह्मे मुहूर्ते, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं खूप आवश्यक आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे सांगावंच लागत नव्हतं. गुरुकुलमध्ये ब्रह्ममुहूर्तात उठलं जात होतं. इव्हन अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अगदी पहाटेच उठतात सगळेजण. है ना? अर्थात दुर्दैवाची गोष्ट, पहाटे उठून ते नामस्मरण करत नाही एवढंच. काही लोक म्हणतात, "हां, आम्ही पण उठतो." प्रभुपाद अमेरिकेत असताना ते शेजारपाज लोक म्हणायचे, "काय मोठं आहे का? आम्ही पण उठतो पहाटे, आम्ही पण हे करतो." प्रभुपाद म्हटले, "तुम्ही पहाटे उठताय ना, पण ते भगवंतासाठी उठत नाही तुम्ही, स्वतःसाठी उठताय. त्यामुळे तुम्हाला तो आनंद भेटत नाही. पण आपण जेव्हा भगवंतासाठी उठू आणि भगवंतासाठी त्या सहभागी होऊ, त्या आरतीमध्ये किंवा मॉर्निंग प्रोग्राममध्ये, तेव्हा त्याला खरं त्या लाभ किंवा त्याला प्राप्त होतो." प्रभुपादांनी भरपूर पत्र लिहिली तशी या साधना भक्तीच्या महत्वाची. पत्र आहे, त्यांचे प्रवचन आहेत, प्रभुपादांच्या ग्रंथात आहे. ते म्हणतात, केवळ या प्रक्रियेचे न चुकता पालन केल्याने. म्हणजे कुठली प्रक्रिया? 16 माळांचा जप करणं. आपला 16 माळा म्हणजे पोटात येतो गोळा. हं. पण येऊ द्यायचा नाही. सवय लावून घ्यायची. हं. झूमवर, गुरुमांच्यावर जप करून, भक्तांच्या संगतीमध्ये जप करून, सवय लावून घ्यायची, गोडी वाढवायची. आणि पुढं 4 नियमांचं पालन करणं, भागवतम क्लासला उपस्थिती आणि मंगलातीस लवकर उठणं, या सर्व गोष्टी हळू तुम्हाला शुद्ध कृष्णप्रेमाच्या स्तरापर्यंत घेऊन जातील. लोकं म्हणतात, "काय बाबा एवढं?" पण एकदा गोडी लागली आपल्याला, आपल्याला वाटतं, "अरे किती चांगलं आहे हे सगळं." आनंद भेटू लागला ना, वाटतं "बाई चांगलं आहे आपल्याला." आणि हे जर नियमित करू लागलं तर काय होणार आपल्याला, कृष्ण प्रेम म्हणजे साधना भक्तीद्वारे काय होणार मग? प्रेमाभक्तीपर्यंत पोहोचणार आपण. हा मोठा फायदा आहे त्याचा. पण आता मजा कशी बघ, मजा नाही, मजा होणार सर्वांचीच. अर्जुनानं एक मुद्दा मांडला भगवंतापुढं, की "भगवंता, तुम्ही एवढं सगळं सांगितलं. 6वा अध्याय मी ध्यानयोग आहे, बरोबर आहे की नाही? ध्यानयोग आहे. पण तुम्ही सगळं सांगितलं, पण अवस्था माझी फार बिकट आहे." "काय मग तुझी अवस्था काय बिकट आहे?" म्हणे, "काय सांगू तुम्हाला?" काय सांगू त्यांनी सांगितलं. 6व्या अध्यायातला हा 34वा श्लोक आहे. त्यात म्हणतो अर्जुन, "चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलभदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्." हे कृष्णा, मन चंचल, अशांत, हट्टी आणि अतिशय बलवान आहे. आणि मला वाटतं त्याला वश करणं हे वाऱ्याला नियंत्रित करण्यापेक्षा पण कठीण आहे. खरं आहे की नाही? आपण बसलो इथं, मन कुठं-कुठे भिरभिर फिरत असेल आपलं मन. बरोबर फिरत असेल की नाही किती? कधी संपतंय बुवा हे? हं, असंही वाटत असेल. खूप फिरतं सगळीकडं. हं, सगळीकडे घरात हे सगळीकडे फिरून येतं आपलं मन. उद्याचं काम हे सगळं फिरून येतं आपलं. आताच नाही, इतरही नेहमीच. असं म्हटलेलं आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये 24 तासामध्ये 30,000 विचार येतात म्हणे मनामध्ये. किती? 30,000 थॉट्स. किती घातक गोष्ट आहे. किती फिरतंय बघा मन आपलं. म्हणजे मन आपल्या ताब्यात नाही. अर्जुन म्हणतोय स्वतः, वाऱ्याला नियंत्रण करणे कठीण आहे. म्हणजे वाऱ्याला मी नियंत्रित करू शकणे एक वेळ. पण मनाला नाही बाबा, ते नाही जमणार. भगवंताने उत्तर दिलं, "चिंता करू नकोस अर्जुना. ऐक म्हणे मी काय सांगतो ते." काय म्हटले भगवंता? श्री श्री भगवान वाच असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन त कौंतेय वैराग्येण च गृह्यते. काय म्हणतात भगवंत?
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कुंती पुत्रा, मुद्दाम शब्द काय वापरला माहिती आहे? महाबाहू. तुझे भाऊ फार मोठे आहेत, पण मनापुढं तुझं काय टिकावं लागणार नाही भाऊ. तिथं तुझ्या भाऊचा काय उपयोग झाला नाही. चंचल मनाला वश करणे निसंशय कठीण आहे. हा भगवान, हो बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु योग्य साधना आणि वैराग्याने ते शक्य आहे. ही साधना भक्ती केल्यामुळे काय होणार आहे? वैराग्य पण होईल. भक्तिमय सेवेचा फायदा आहे. आणि त्यामुळे मन आपलं नियंत्रणामध्ये येईल. माइंड कंट्रोल आहे ना, एकाग्रता वगैरे सगळ्या गोष्टी ते ह्याच्याशी कनेक्टेड आहेत. म्हणजेच भगवंत हे सांगतात की ही साधना महत्वाची आहे मनाला पण. म्हणून मनच अशी गोष्ट आहे ना, इच्छा कोण करतं बरं? मनच इच्छा करतं ना. आत्म्याची इच्छा मनाद्वारे प्रकट होते, आणि मन काय करतंय? इंद्रियाद्वारे ते कृतीमध्ये आणतंय. कारण मनाला हातपाय आहेत का? तुमच्या मनाला हातपाय आहेत का कोणाच्या? नाही ना. मग हातपाय नसलं मग कसं काय करणार? बरोबर ना. गरुड पुराणात आहे का तुमच्या मनाला हातपाय? आहेत म्हणाले हो. नाही ना. मनाला हातपाय आहेत का? हा. मला वाटलं आहेत. तुमचं काय, आता तुम्ही गरुड पुराण असल्यामुळं गरुड पुराण सगळीकडे जाऊन येतं ना. तर मनाला हातपाय नाही आहेत. पण काय होतंय? ते मन आपल्या इंद्रियांद्वारे कार्य करून घेत आहे. म्हणजे अभ्यास, साधना जर केली योग्य रीतीनं, तर काय होणार? मन नियंत्रणात येणार. किती फायदा आहे. आणि काय फार मोठं काय अगदी पहाड तोडायचं नाही, डोंगर फोडायचं काही नाही. अगदी स्वाभाविकपणे मुंबईत नाही का, लोकलमध्ये बसायला काय प्रयत्न करावा लागत नाही बरं का. तिथे गेले ते घेऊन जातात आता. आणि ते स्टेशनला ते बाहेर घेऊन येतात सगळे. तसं आहे. त्या भक्तांसंगत राहिलो, त्यात मिसळलो, नाचलो, गायलो, त्यांच्यावर सळं करू लागलो, होऊन जातं भाऊ. पण ते एकट्याने करून चालत नाही. भक्तांचं सानिध्य महत्वाचं त्यासाठी. आता पुन्हा एक मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा याच्यातला आहे. अं, भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायातला 8, 9, 10, 11 फार विशेष श्लोक आहेत बरं का. आणि आपल्याशी कनेक्टेड बघा साधनामध्ये किती महत्वाचा मुद्दा आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, किंवा आपल्याला सांगतात भगवंत अर्जुनाच्या माध्यमात. ते म्हणतात, मय्येव मन आदस्त्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. भगवंत म्हणतात, हे बघ म्हणे, तू काय कर, तुझं तुझं मन काय कर, माझ्यावर केंद्रित कर. आणि म्हणजेच भगवंतावर एकाग्र करायचं, आणि आपली सर्व बुद्धी माझ्यात गुंतव म्हणे. अशा प्रकारे तू काय करशील? निसंशयपणे सदैव माझ्यात राहशील, म्हणजे माझ्या धामात, माझ्या चिंतनास म्हणत राहशील. अर्थात हा श्लोक जो आहे, हा प्रेमभक्तीचा श्लोक डायरेक्ट एकदम फार मोठी जंप आहे. हा, फार उच्च स्तराचा श्लोक आहे. पण भगवंताला माहित आहे. भगवंताने आधी काय केलं? हे टार्गेट सांगून ठेवलं. हे पोचायचंय आपल्याला. सांगतात ना, समजा आपण एखादा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली त्यांनी, सांगतात पहिल्या दिवशी, तुम्हाला सर्वांनी इंजिनियर बनायचं आहे. हा, पण तुम्हाला हे 4 वर्ष असं असं करावं लागणार आहे, तर तुम्ही इंजिनियर बनणार आहे. हा, पहिल्या दिवशी सांगून टाकतात. इंजिनियर म्हणजे असं असतं असं. ते म्हणा, बापरे कसं? मग नंतर नाही नाही, तुम्ही काय काही काळजी करू नका, तुम्हाला त्यासाठी हे सगळं करावं लागेल, मग तुम्ही इंजिनियर बना. असं आहे का? बरं बरं बरं. तसं भगवंत पण करतात. आधी म्हणतात, तुझं मन पूर्ण लाव, हे ते अजून म्हटलं, अजून काय बोलायच्या आधी भगवंत म्हणतात, हो हो, काय सांगू नको आता, मला कळलं. काय म्हणतात ते? अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. हा, तुला जर अथ चित्तम समाधातु म्हणजे न शक्नोषि मयि स्थिरम, तुला तुझं मन माझ्यामध्ये स्थिर करणं शक्य नसेल, तर काय म्हणे? अभ्यास योगेन ततो, अभ्यास कर म्हणे, अभ्यास. कायचा अर्थ काय? हे अर्जुना, जर तुझे मन विचलित न होता माझ्यावर स्थिर होत नसेल, तर भक्तियोगाच्या नियमांचे पालन कर, म्हणजे साधना भक्ती कर. अशा प्रकारे मला प्राप्त करण्याची इच्छा तुझ्या मनात निर्माण कर. म्हणजे जो याच्या आजचा श्लोक सांगितलाय प्रेमभक्तीचा, त्या स्तरावर येण्यासाठी तुला काय करावं लागेल? तुला साधना भक्ती करावी लागेल, तर शक्य आहे. आता साधना भक्ती म्हणजेच काय? आपण इस्कॉनमध्ये पहाटे 4:30 या वेळेमध्ये जे करतो म्हणजे काय? काय करतो बरं आपण? खातो का? प्रसाद घेतो. ते पण आहे, प्रसादही महत्वाचा आहे. असं नाही प्रसाद महत्वाचा नाही, असं नाही. हम्म. प्रसाद पण आवश्यकच आहे ना. बघा, साधना भगवान श्रीकृष्णाला केंद्रित ठेवून केली जाते.
बरोबर आहे? हा. साधनेचं केंद्र कोण आहेत? भगवंत कृष्ण आहेत. आणि म्हणून सेवा मी भगवंताची करतोय हा भाव येईल, काय केल्यामुळं? साधना केल्यामुळं. एखादा साधनाच करत नाही, नुसतं सेवा करत फिरतोय, मग काय होईल? त्याला वाटतंय मी करतोय मी. पण साधना करतोय म्हणजे साधना करतोय याचा अर्थ काय? तो कृष्णाला जास्त केंद्रामध्ये ठेवून तो सगळं करतोय. जप करणं सगळं आपण ते बघूच पडत पुढं. म्हणजे याचा अर्थ काय? साधनेनं सेवाभाव उत्पन्न होतो. आपल्याला माहिती आहे ना, गोलोक वृंदावन गेल्यावर काय करायचं बरं आपल्या तिथं? काय करायचं गोलोक वृंदावन? उगाच जायचं का? बघूया कसं आहे हो म्हणून. नाही. कशासाठी जायचं? सेवा करण्यासाठी. मग तिथं सेवा करण्यासाठी जायचं असेल, तो सेवाभाव आला पाहिजे ना आपल्याला. सो सेवाभाव कशामुळे येईल? साधना भक्तीमुळं, साधनेमुळं. नाहीतर सेवाभाव येणार नाही. आता हा श्लोक खूप महत्वाचा आहे. याच्यात म्हटलेलं आहे, सवय पुंसाम परोधर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहैतुक्य अप्रत्यता ययात्मा सुप्रसिद्धती. ते ययात्मा आहे, यत्मा झालं चुकून. ययात्मा सुप्रसिद्धती म्हणजे सर्व मानव जातीसाठी सर्वोच्च धर्म तोच आहे. तोच म्हणजे कुठला? की ज्याद्वारे मनुष्य परम भगवंतांची प्रेम भक्ती सहज प्राप्त करू शकेल. आणि आत्म्याला पूर्ण समाधान मिळण्यासाठी अशी भक्ती आणि सेवा कशी केली पाहिजे म्हणे? अहैतुकी आणि अखंड. दोन शब्द आहेत. अहेतुकी आणि अप्रतिहता. वापरल्या दोन्हीला. म्हणजे नाही. काय नाही? हेतू. कुठला हेतू ठेवायचा नाही म्हणे. बऱ्याच वेळा काय होतं? परीक्षा असली, मंदिरात गर्दी होती मुलांची. "का रे का? परीक्षा परीक्षा हां, बरोबर. परीक्षा आली तसा देवा मला पास कर देवा." आणि अभ्यास कोणी करायचा मग? देवानेच करायचं का? देवा तू मला पास कर. मी काय अभ्यास करत नाही. तुझं तू बघ. मी काय अभ्यास करत नाही. नुसतं परीक्षेत जाऊन बसतो. कसं पास होईल बरं? प्रयत्न केला पाहिजे ना. हं. म्हणजे मुद्दा हाच आहे. 2 शब्द अहेतुकी म्हणजे हेतू न ठेवता. म्हणजे मला भगवंताला प्रसन्न करायचंय म्हणून मी करतोय. अर्जुन युद्ध का नको म्हणतो माहिती आहे? पाप लागेल, हे होईल. काय कारणं सांगू लागला अर्जुन. पहिला त्या भगवंताला बोलूच दिलं नाही. अर्जुनच बोलत राहिला. बरोबर आहे ना? अर्जुन गीता पहिला. अर्जुनच बोलला. पण भगवान म्हणतात, "नाही, तसं नाही." की कारणं खूप सांगशील, पण तू माझ्या प्रसन्नतेसाठी जर केलंस हे युद्ध, तुला काय लागणार नाही, पाप लागणार नाही. कारण मी सांगतो म्हणून तू करायचं. निमित्त बनून. तसंच आपण भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करायची. माझा काय फायदा होईल? हौशे, नवशे, गवशे शब्द ऐकलाय तुम्ही? कुठेतरी ऐकलंय का? दैन्य वापरून? असायलाच बाबा. खरं आहे ना? ऐकलं ना? हौशे म्हणजे हौस म्हणून. काहीतरी त्याला मजा आहे, काहीतरी हरे कृष्णामध्ये हरे कृष्णा, हो, बघूया खरं. हां. मग 900 म्हणजे काहीतरी नवस बोललेला असतो. हं. एवढं झालं ना माझं. हां. नोकरी लागली मला. नोकरीचा प्रयत्न करतोय. थोडी भक्ती केल्यामुळे काय होईल? कृपा होईल, नोकरी मिळेल. आणि नोकरी मिळेल किंवा मला छोकरी तरी मिळेल. हां. तर त्यामुळं तो प्रयत्न करतो. हां. आणि मग कधी-कधी नोकरी पण नाही मिळाली, छोकरी पण नाही मिळाली, नुसती टोकरी मिळाली. मग काय करणार? अरे काहीच नाही इथं, जाणार निघून. हौशे-नवशे गवशे काहीतरी सापडेल थोडं आपल्याला, है ना? परदेशात जायला मिळेल, है ना? इथं देशी-विदेशी आहे, परदेशी भेटेल आपल्याला, है ना? त्यामुळे त्याला वाटतं. पण नाही म्हणते अहेतुकी नाही, हेतू आहे काहीतरी. मनात का नाही, ते न ठेवता अहेतुकी. का करतो भक्ती? मला भगवंताला प्रसन्न करायचं. आणि पुढचा मुद्दा आहे, अप्रतिहता म्हणजे कुठलाही हेतू झाला. अप्रतिहता म्हणजे अखंड. प्रतिहता म्हणजे खंड-खंड. अप्रतिहता म्हणजे अखंड. रोज. असं नाही की प्रसाद येताना म्हणतो का, कालच घेतलाय प्रसाद, आज नको म्हणतो का आपण? कधीच म्हणत नाही. जर एखाद्याला म्हटलं, "तुम्ही काल घेतला होता ना?" म्हणजे काय? का आज घ्यायचा नाही का मी? आणि मंगळारतीला म्हणतो का आपण? "अरे काल आला नव्हता." काय चालतंय एवढं काही नाही. रोज गेलं पाहिजे का? भगवंताला माहिती आहे सगळं माझ्याविषयी. मी किती उच्च स्तरावरचा आहे. उच्च स्तरावरचा असलं तर अजून आलं पाहिजे मग. आणि कमी स्तरावर असलं तर आलंच पाहिजे अजून जास्त वर येण्यासाठी. म्हणजे कुठल्याही स्थितीतला असलं तरी आलंच पाहिजे त्याला. प्रभुपाद उत्तम सरावचे होते. ते येत नव्हते का? गुरु महाराज देतात स्वतः. मग आपण काय म्हणू? म्हणून महत्वाचं आहे. आणि आत्म्याला पूर्ण समाधान म्हणजे काय बरं? प्रत्येकजण काय करतो? मी कसा खुश होईन हा प्रयत्न करतो. पण चुकीची पद्धत आहे. खरी पद्धत काय? मला खुश होण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंताला खुश. तू खुश, मैं भी खुश.
त्वाम तुष्टे जगतुष्टम. भगवंताला प्रसन्न केलं की आपण प्रसन्न होतो. पण भौतिक जगात काय चाललेलं आहे? मी कसं प्रसन्न होऊन बघतात आणि होत नाही कधी. मोठा बंगला आणि हे ते सगळं सगळं करतात. म्हणतात काय फार टेन्शन मध्ये हो. एवढं टेन्शन मेन्शन पण करता येत नाही. पण त्यांना कळतं की आपण कुठं कमी पडलोय. प्रभुपाद म्हणतात, काही कमतरता नाही म्हणे. फक्त एका गोष्टीची कमतरता कशाची? द लॅक ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस. कृष्ण भावनेची कमतरता आहे. सगळं आहे. पण कृष्ण भावना नसल्यामुळं लोक अशा अडचणीत येत आहेत. तर त्यामुळे आपण ही साधना करणं खूप आवश्यक आहे. साधना भक्ती अहेतुकी आणि अप्रतिहता भगवंताला प्रसन्न करण्यासाठी. आपण पाहत होतो की मॉर्निंग प्रोग्राम म्हणजे पहाटे 4:30 ते 9ची जी वेळ आहे, ती प्रभुपादांनी अशी फिट बसवलेली आहे. आता काही जण आपण गृहस्थ आश्रमातले भक्त असाल, आपण एवढं आम्ही कसं करू? पण रोज नाही, आठवड्यातून एकदा करा. आपले जे ब्रह्मचारी असतील किंवा अजून काय एवढं जबाबदारी जास्त नाही हो, ते 4:30 ते 9चं जवळच्या मंदिरात ते लाभ घेऊ शकतात. किंवा आपणच असं काही नियोजन करा, काही भक्त एकत्र येऊन तिथं काहीतरी असा प्रोग्राम करा जेणेकरून हे 4:30 ते 9चं थोडं शॉर्टमध्ये होईल. थोडक्यात करता येईल आपल्याला. फार सगळं न घेता छोट्या प्रमाणात. तर असं जर केल्यामुळे कसं होईल आपल्याला त्याचा पूर्ण बेनिफिट मिळेल. हे चांगलं औषध आहे बरं का. हे औषध घेतलं पाहिजे सर्वांनी. बघा तुम्ही बीपीचं औषध लोक म्हणतात, अहो डॉक्टरने सांगितलं बरं का, ते घेतलंच पाहिजे. अहो हे कुठलं? हे रक्त पातळ व्हायचं औषध आहे. ते गाठी होऊ नयेत म्हणून, ब्लॉकेज होऊ नये म्हणून. हे कुठलं? हे डायबिटीसचं, हे ह्याचं हार्टचं, कितीतरी गोळ्या सारखं घेतात गोळ्या. पण ही गोळी घेत नाही कोणी. का बरं? ही गोळी माहीतच नाही ना. ही गोळी घेतली, झालं खुश, आत्मा खुश. हं, आत्मा शांत. एक हॉटेलचं नाव आहे, आत्मा शांत हॉटेल. आणि त्या हॉटेल आत्मा शांत होत नाही आणि पोटही शांत होत नाही. नाव दिलं नुसतं. आपण मॉर्निंग प्रमाणे काय करतो? पहिलं संसार दावानल असतं. हं, म्हणजे 8 श्लोक आहेत गुरूंचं गुणगान करणारे, गुरूंचा महिमा. काही लोक म्हणतात, तुमच्या आरतीमध्ये कृष्णाची आरती म्हणत नाही का हो? हे गुरूंचं कसं म्हणताय? पण त्याला माहित नाहीये, गुरूंच्या कृपेशिवाय गाडी पुढे जात नाही हे माहित नाही लोकांना. बरेच जण आहेत, आम्ही ही भक्ती करू. तुमचे गुरु कोण? काही माहित नाही. गुरु अजून नाही हो केलं. ते कसं सांगणार? काय म्हणतात गुरुची काय आवश्यकता आहे का? कशी आवश्यकता नसणार सांगा? अहो साक्षात भगवान श्रीकृष्णाने गुरु स्वीकार केला. त्यांना आवश्यकता नाही. आपल्याला दाखवून दिलं त्यांनी. प्रभू रामचंद्रांनी, चैतन्य महाप्रभूंनी. काय आवश्यकता? भगवंत आहे ते. पण त्यांनी काय केलं आपल्याला? शिकवलं. गुरुचं किती महत्व. नुसतं गुरु केला म्हणून पुरेसा नाही. त्यांचं मार्गदर्शन घेऊन ते आपल्याला जर आदेश, उपदेश विचारला पाहिजे, मी काय करू सांगा? किम करोमी इथे किम करा. मी काय करू शकतो सांगा? दीक्षा झाली, ब्राह्मण सगळं झालं. पण मी काय करावं हेच माहित नाही. सेवा कशी करावी? तन, मन, धनावी कुठलं मी करू शकतो? तर मग काय होणार? ही साधना भक्ती परफेक्ट होणार म्हणून. म्हणून 8 श्लोक आपण हे संसारधन ऐकून म्हणे असं म्हटलेलं आहे. जो शेवटचा 8वा श्लोक आहे त्यात जो आहे ना माहिती आहे ना, यस्य प्रसादात् भगवत प्रसादो यस्या प्रसादान्न गती कुतोपि ध्यायं स्तुवंस्तस्य यशस्त्री संध्यम वंदे गुरो श्री चरणारविंदम. याचा अर्थ असा आहे की यस्य प्रसादात भगवत प्रसादो, ज्यांच्या कृप म्हणजे गुरूंच्या कृपेनं भगवंताची कृपा होते. आणि गुरूंची कृपा नसेल भगवंताची कृपा होत नाही. अशा गुरूंचं काय करतं म्हणे, ध्यायन स्तुवन, मी ध्यान करतो, स्तुती करतो. किती म्हणे? यश. आणि त्यांचं यश पण गातो. किती वेळेला? त्रिसंध्यम, सकाळ दुपार, कमीत कमी सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांचं स्मरण करतो. म्हणजे काय? गुरूंचं स्मरण करणं म्हणजे काय? त्यांनी मला जे आदेश उपदेश दिलेत त्याची आठवण करून ते पालन करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात वाणी संघ. गुरूंचा संघ दोन प्रकार असतो ना. एक वपू संघ म्हणजे स्वतः आहे, समोर आहेत, आपण भेटतो वगैरे. वाणी संघ म्हणजे त्यांच्या आदेश उपदेशाचं पालन. हे आपल्याला कळतं मंगलातीचा ते श्लोक खरं अर्थ माहीत असेल तर. हं? रोज मंगळातून यायचं म्हणून यायचं नाही, त्याचा अर्थ जाणून घेतला, आपल्याला कळतं किती महत्वाचं आहे म्हणून. ते गुरु कसं राधाकृष्णांचं चिंतन करतात, हे करतात, ते सगळं आपल्याला त्याचा उलगडा होतो. त्यानंतर आपण नरसिंह आरती म्हणतो. त्याच्यामध्ये विघ्न दूर करतात नरसिंह भगवंत. कोणीतरी विचारलं, मायापूर म्हणजे नरसिंह भगवंताचा विग्रह आपल्याला माहिती आहे ना, पाहिलं आपण. मायापूरला गेला ना आपण सर्वजण. हं? षडभुज गौरांपूर तर गेले असणार नक्कीच. हं? गेले असणार तुम्ही. बाकीच्यांना घेऊन गेला असाल. पण हे शंकरपूर गेलेत की नाही माहित नाही. गेला नाही ना अजून? हा. मग ते मगाशी महादेव शरणपूर म्हटलं ना,
प्रभूजी हारसन बोलते, जानेस पेले. जायच्या आधी जाऊन एकदा. कळलं, जायच्या आधी कुठं जायच्या आधी कळलं, जायच्या आधी. तर त्यामुळं लवकर जाऊन या बरं का. कधी जावं लागणार सांगता येत नाही ना, त्याच्या आधी जायचं आपल्याला. तर म्हणून मुद्दा हाच आहे, त्यांना तिथं पंकजांगरी प्रमाणे जननिवासपूर्व प्रभुपाद 2 शिष्य 40 वर्षापासून सतत सेवा करण्यामध्ये मग्न. नरसिंह भगवंताची आरती पण करायची होती पंकजांगरी प्रभू सारखं. मग ते काही वर्षापूर्वी भगवत धामात गेले. तर त्यांना कोणतरी विचारलं, हा आपण तर राधाकृष्ण आपले आराध्य आहेत, मग आपण नरसिंह भगवंताचं का करतो बरं, विचारलं कोणतरी. त्यांनी त्यांनी सांगितलं, राधाकृष्ण हे नेहमी त्यांच्या लीलेमध्ये मग्न असतात. आणि आपण भौतिक शरीर आहे आपलं, भरपूर अडचणी, डोकं दुखलं, हे झालं ते झालं. आपण काही प्रार्थना करायची असेल, राधाकृष्णाला करण्यापेक्षा तेच भक्तकृष्ण कुठल्या रूपात येतात, नरसिंह रूपात, विघ्न दूर करणारे, विघ्नहर्ता म्हणून. बरोबर ना. तर त्यामुळे त्या रूपात आल्यामुळे काय, त्यांना आपण प्रार्थना करू शकतो की हे नरसिंह भगवंता, आपण कृपा करून या भक्तिमय जीवनामध्ये माझ्या जीवनात खूप अडथळे येतात, आपण ते विघ्न दूर कर. एकदा प्रभुपाद आजारी होते. तर शिष्याने विचारलं, प्रभुपाद आम्ही प्रार्थना करू का नरसिंह भगवंताला? प्रभुपाद म्हटले, तुम्ही अशी प्रार्थना करा, हे नरसिंह भगवंता, आपली जर इच्छा असेल तर आमच्या गुरु महाराजांना काय करा, आपण त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहू दे. हं? तर त्यामुळे आपण, आपल्याला अनुभव असेल, आपण कुठे यात्रेला निघालो, कुठं बाहेर निघालो, तर भक्त काय करतात, आधी नरसिंह आरती म्हणतात, बरोबर ना? नरसिंह आरती म्हणतात म्हणजे त्यांच्या भक्तिमय जीवनाचे अडथळे विघ्न दूर व्हावे त्यासाठी. तर तुलसी आरती म्हणतो आपण. तुळस फार महत्वाची आहे. तुळस 2 स्वरूपात आहे. एक तर आहे रोपाच्या रूपात भौतिक जगात, आणि आध्यात्मिकात पण रोपाच्या रूपात. त्याचबरोबर ती वृंदा देवीच्या रूपात आहे. ती भगवंताची एक सखी पण आहे. त्याचबरोबर वृंदादेवी काय करते, भगवंताच्या कुठं लीला काय होणार, भगवंतानी फक्त मनात आणलं, लगेच काय होतं ते, मनात आणताच माहिती काय होते, की सगळं, ती वृंदादेवी सगळं तिथं तो सेट उभा करते. दिव्य बरं का, भौतिक नाही. पटकन झालं त्या ठिकाणी भगवंत लीला करू लागतात. रासला करायची तर रासले सगळं वातावरण तयार होणार, किंवा बरोबर सगळं, म्हणजे भगवंताची इच्छा पण ते सगळं करते व्यवस्था. एवढं महत्व तुळशीचं, म्हणून म्हणतात ना, हा, सखीर अनुगत कर. हे तुळशी तुम्ही काय करा, ज्या वेगळ्या सखी आहेत, ते जसं भक्ती करतायत, सेवा करतात, त्यांचं अनुगत्य आम्हाला करता येते, त्यांचं अनुसरण करता येते. आणि शेवटी म्हणलं ना, श्री राधा गोविंद प्रेमी सदा येन भासी. म्हणजे श्री राधा गोविंद प्रेमे सदा येन भासी, म्हणजे काय, की राधा गोविंदांच्या प्रेमेमध्ये मला प्रेम, मला त्या प्रेमात राहायचंय. तर अशी आपण प्रार्थना, म्हणजेच काय, बघा या आरत्यामध्ये काय होतं, मग आपल्याला जे करायचं ते सगळं त्यातच व्यक्त होत आहे. म्हणून ते आपण आरती म्हणताना उगं म्हणायचं, मागं म्हण म्हणजे हा म्हण, हो म्हणतो नाही, ते आपण समजून घेतलं पाहिजे काय म्हणतोय ते. हं. खाताना पण खात बसलोय नाही, अरे भगवंताचा प्रसाद आहे बाबा, अशी भावनेनं आपण घ्यावं. आणि नंतर आपण काय करतो मग, शिक्षाष्टकम म्हणतो. ते शिक्षाष्टकम कोणी म्हटलेलं होतं, चैतन्य महाप्रभूंनी. गंभीरा नावाचं ठिकाण माहिती आहे, गंभीरा, जगन्नाथपुरीमध्ये गंभीरा. तिथं त्यांचे 2 अनुयायी होते, फार जवळचे, श्री स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद. त्यांच्या उपस्थित ते काय करायचे, शिक्षाटक म्हणायचे, फक्त म्हणत नव्हते. प्रत्येक श्लोक म्हटल्यावर तुम्ही चैतन्य चैतामधल्या अंतरीतला शेवटचा जो भाग आहे, त्यात हे 8 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोक म्हणायचे आणि काय करायचे, त्याच्यावर स्वतः त्याच्यावर वक्तव्य करायचे आणि ते आस्वादन करायचे. आणि 8वा श्लोक म्हणजे काय विचार, 8वा म्हणजे साक्षात राधाणीच्या मुखातला श्लोक आहे तो. कारण चैतन्याबरोबर कोणाचा भाव घेऊन आले, राधाणीचा. राधाणी कृष्णावर कसं प्रेम करते हे चाखण्यासाठी कृष्ण बनले महाप्रभू. हं. तर त्यामुळं कृष्ण राधांच्या मूडमध्ये येऊन काय करतात, भक्ती करतात. तर मग 8वा श्लोकमध्ये राधाणी स्वतः म्हणते, काय म्हणते, आश्लिष्य वा पादरताम पिनष्टु माम अदर्शनान मर्महताम करोत वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथ सुस एव ना परहा. म्हणजे आश्लिष्य वा पादरता म्हणजे तुम्ही मला आलिंगन द्या, पाद तुम्ही पायाखाली तुडवा मला, पिनष्टुवा म्हणजे मला चटणी करून टाका तुम्ही, यथा तथा वा विद्या, तुम्ही काही पण करा माझं, पण तुम्हीच माझे प्राणनाथ आहात, काही बदल होणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही असं केलं, बदललं नाही, असं काय, आज झालं ना, बदलून टाका. सह्या केलं की झालं, दुसरं भेटलं, दुसरी किंवा दुसरी. पण भगवान राधाने तसं नाही. कृष्ण म्हणजे कृष्ण, दुसरं काय नाही. सोडून जावा तुम्ही, या, नाही, काय फरक नाही. हे प्रेम आहे, दिव्य प्रेम आहे ना. हे शिकवलंय आपल्याला. म्हणजे मॉर्निंग प्रमाणे सगळं, आणि त्याच्यानंतर पुन्हा भागवतम क्लास, गुरुपूजा आहे. गुरुपूजा दर्शनार्थी गुरुपूजा.
गुरूंचं पुन्हा महात्म्य प्रभुपादांचं. आणि फार विशेष गोष्ट बघा, प्रभुपादांनी किती युक्ती केलेली आहे. त्यांनी इस्कॉनच्या मंदिरात त्यांच्या विग्रहाची स्थापना का केली बघा. ज्यांना माहित नाही ते काय म्हणतात, "बघा हे काय स्वामीजी, आपलीच मूर्ती स्थापन केली." नाही, तसं नाही. प्रभुपादांना माहित आहे. पुढं त्यांचे अनेक शिष्य, ते सगळे गुरु बनणार. हां. आता जे गौडी मठात झालं, त्यांचे वेगळे मठ तयार झाले. पण प्रभुपादांनी काय केलं, सगळ्या मंदिरात त्यांची मूर्ती विग्रह ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, गुरुपदे सगळे एकत्र येतात. सगळे वेगवेगळ्या गुरूंचे शिष्य आहेत. है ना? काही गोपालकृष्ण महाराज शिष्य, काही लोकनाथ महाराज शिष्य, काही राधारमण. एकत्र आल्यामुळे काय वाटतं, की प्रभुपादांच्या छत्रछायेला आपण एकत्र येतोय. त्यामुळे काय आपल्याला एकत्र राहण्याची पण शक्ती प्राप्त होते प्रभुपादांकडून. हं. आणि दुसरं त्यानंतर आपण श्रीमद भागवतम ऐकतो. है ना? नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. म्हणजेच काय, की भागवतम जो कोणी रोज ऐकेल त्याचे अनर्थ सगळे नष्ट होणार. आणि काय होणार, भक्तिर्भवती म्हणजे होणार काय, नैष्टिकी. म्हणजे त्या भागवतम ऐकल्यामुळं भजन क्रिया पॉवरफुल झाली, अनर्थ गेले, मग निष्ठा येणार, आपल्याला निष्ठा प्राप्त होणार. त्या स्तरावर जाणार पुढं माहिती ना आपल्याला. श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावप्रेम, असे 9 टप्पे आहेत भक्तीचे. हं. मग ते साधना भक्ती म्हणजे कुठे येते बरं? भजन क्रिया. जेव्हा गुरूंकडनं दीक्षा घेऊन आपण भक्तिमय सेवा सुरू करतो ना, त्याला म्हणतात, ते झाली साधना भक्ती झाली सगळी. हं. मग साधना भक्ती कधी पॉवरफुल होईल आपली? जेव्हा आपण आदेशांचं पालन करून सेवा करत राहू भगवंताची, तेव्हा काय होणार? पुढं म्हणून म्हटलं ना, की जे साधना आता आपण सांगूत आम्ही, साधना भक्ती प्रकार कुठल्या वरती चर्चा होईलच. आणि त्यात पण आपल्या लक्षात येईल. म्हणजे भागवतमचा क्लास नुसतं आपण बसलो, ऐकत बसलो गंभीरतेनं, श्रवण केलं, काय होणार आपल्यातले अनर्थ नष्ट होणार. कारण भागवतांचा फायदा काय? भागवतमचा फायदा म्हणजे ते आपण भागवत ऐकतो. एकतर शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित महाराजांना. त्यांचाही संग भेटतो आणि प्रभुपादांनी तात्पर्य लिहिल्यामुळं. प्रभुपाद म्हणतात, की मी माझ्या ग्रंथाच्या रूपानं 10,000 वर्ष राहणार याच्यामध्ये. त्यामुळे प्रभुपादांचे ग्रंथ वाचल्यामुळं प्रभुपादांसारखे शुद्ध भक्तांचा संग लाभणार आपल्याला. आणि तो प्रवक्ता जेव्हा सांगतो, त्या परंपरेच्या आधारे, तेव्हा आपलं हृदय काय होतं मग? हां, ते कानातनं जातं ना भागवतम. असं म्हणजे भागवतम हे साक्षात कृष्ण आहेत. त्या भागवतातनं जेव्हा आपण ऐकतो, म्हणजे कृष्ण का आत जातात. आत जाऊन काय करतात माहिती आहे ते? आत जाऊन काय करतील? कृष्ण आत गेल्यावर धुलाई सुरू करणारच ना. स्वतः कृष्णच आत गेल्यावर काय धुलाई करणारच ते. स्वच्छ करणार सगळं. आपण भगवंताकडनं स्वच्छ करून घेतोय. कारण आपण भगवंताला सोडून दिलं होतं. म्हणजे त्यांना काळजी आपल्यापेक्षा. म्हणून भागवतात म्हटलेलं आहे, शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृद्यंत सोही अभद्राणी विधुनोती सुरुत्सताम. म्हणतात की जो कोणी भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकतो, श्रवण आणि कीर्तन करतो, त्याच्या हृदयातले हृदय असतं. ही अभद्राणी. अभद्र माहिती का अभद्र? अभद्राणी. राणी नाही, तिथं राणीचा काही संबंध नाही. अभद्र एक झालं. अभद्राणी म्हणजे अनेक वचन झालं. अभद्राणी. पापानी म्हणजे अनेक वचन किंवा बहुवचन म्हणतात संस्कृतमध्ये. तर जेवढे अभद्र आहेत आपल्या हृदयामध्ये, ते नष्ट होतात पुढे. हं. अभद्राणी विधुनोती सुहृत्सताम. सुहृत्सता म्हणजे जे भक्त आहेत, त्यांच्या हृदयातले सगळे अभद्र काय होतात म्हणे, विधुनोती. धुनोती म्हणजे धुणं. विधुनोती म्हणजे चांगलीच धुलाई होती म्हणे. सगळं निघून जातं. काय केल्यामुळं? नित्यम भागवत सेवया. म्हणून भागवतम प्रवचन ऐकण्यासाठी लाजायचं नाही. कोण प्रवक्ता आहे, कसं बसू नये, कोणी असू दे. आपण बसून ऐकलं, तर आपलं हृदय काय होणार हळू शुद्ध होणार, पवित्र होणार. तर त्यामुळं हा जो मॉर्निंग प्रोग्राम ह्याला साधना भक्तीचं फार महत्वाचं अंग आहे, शक्तिशाली. पुढं वर्णन येईलच. थोडक्यात सांगतो त्याच्याविषयी पण. असं म्हटलं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, 64 साधना आहेत, अंग आहेत. साधना भक्तीची किती आहेत? 64 अंग आहेत. त्या 64 अंगामध्ये शेवटचे जे 5 अंग आहेत, ते फार पॉवरफुल आहेत. हं. कारण ते जे शेवटचे जे 5 अंग असं म्हटलेलं आहे, की ते 5 अंग आपण थोडं जरी अवलंबलं, तरी पण काय होतं आपल्याला? फार मोठी विशेष शक्ती प्राप्त, विशेष कृपा प्राप्त होते असं म्हटलं. म्हणजे आपण जेव्हा जसं उल्लेख आहे त्याच्यामध्ये, ह्या 5 64 मधले शेवटचे 5 त्याला महासाधन म्हटले. काय म्हणजे महासाधन. आणि अगदी आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहाटे 4:30 ते 9 इस्कॉनमध्ये जे आपण मॉर्निंग प्रोग्राम आहे ना, त्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये हे 5च्या 5 गोष्टी फिट बसतात त्याच्यामध्ये.
पाचवी गोष्ट, हा मोठा फायदा आहे की नाही? मी म्हटलं ना, ते लोकल स्टेशन गेले आपण गाडीत बसतो आपण त्या लोकांबरोबर. तसं नुसतं इस्कॉन मंदिरात यायचं, प्रोग्राम मध्ये सहभागी व्हायचं, त्यांच्यावर नाचायचं डोलाच करता करता आपल्याला सवय होऊन जाते. मग स्वाभाविक होऊ लागतं. आधी थोडी यांत्रिक करतो असं, तो रोबोट करतो मग असं. मग नंतर ना हळूहळू मग आपल्याला स्वाभाविक होतं. मग जसं लहान मुलाचा अपघात झाला नाही, उदाहरण आहे बरं का, ते म्हणणार काय झालं, काय नाही, काय झालं बघा. एकदा काय झालं, हं, आता हा एक मुद्दा सांगतो आणि मग त्याच्यानंतर काय प्रश्न असलं तर चर्चा करू, ठीक आहे? पण प्रश्न पण तुमचे असण्याची शक्यता. ऐका आता आपण. एकदा काय झालं, एक होता लहान मुलगा फिरत होता इकडे तिकडं आणि गाडीने धडक दिली, पडला खाली. मग आई वडील तर सोबत नव्हते. मग कोणतरी नेलं, दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं त्याला. आणि ऍडमिट केल्यावर काय झालं की हायवेला कळलं, होती पळत आलं, काय झालं काय झालं, डॉक्टर म्हणले थांबा थांब, काही करणं, काय व्यवस्थित आहे, जिवंत आहे का, आपण घाबरू नका, तो आता धोक्याच्या ह्याच्यातनं बाहेर आलेला आहे, तुम्ही चिंता करू नका. मग थोड्यानं ऑपरेशन झाल्यावर मग त्याला घेऊन गेला डॉक्टर म्हटले. मग तो थोडं शुद्धीवर आला मुलगा. मग त्याने दाखवलं. डॉक्टर म्हटले, "हा, ही बघ तुझी मम्मी." हा, म्हटलं मी ओळखत नाही याला. हा, असं कसं काय? ती आई घाबरलीच. ती म्हटले, अहो संजूचे पप्पा. बघा म्हणे, हा ओळखत नाही मला. डॉक्टर म्हटले, हे तुझे पप्पा आहेत. हा, मी ओळखत नाही. काय, असं कसं काय झालं? डॉक्टर काय झालेला? काही नाही म्हणे, इसने अपनी याददाश्त खो दी है. याने काय केलेलं, याचा स्मरणशक्ती आता केलेली आहे म्हणायची. काय केलं पाहिजे? काळजी करू नका. मग काय करायचं? तुम्ही परत घेऊन जा म्हणे. औषध काही नाही, तुम्ही परत त्या भागात ठेवा, ते फिरवा, त्याला सगळं आठवू लागेल. तसंच आपण विसरून गेले भगवंताला, कृष्णाला. काय केलं पाहिजे? हं? वेगळे डोस घ्यायचे नाही कुठले, बाहेर जाऊन बारमध्ये बार बार जायचं नाही. काय करायचं आपण? आपण श्रवण कीर्तन त्यांनी साधना भक्ती करू लागल्यावर हळू जेव्हा अनर्थ जातील, धुलाई सुरू होईल ना, निष्ठा रुची, मग आपल्याला कळलं, अरे हे कृष्णाबरोबर होतो मी तर. मग आठवू लागेल. कोणी साधना भक्ती आपण काय करायचं नाही, माघार घ्यायचे नाही. थोडे हे झालं ते झालं, कारणे दाखवा नोटीस. हा, 100 कारण दाखवायचं नाही. काय झालं, तिथे येऊन बसायचं कोपऱ्यात कुठेतरी आणि मग लाभ घ्यायचा. भगवंत बघतील, और एवढे तळमळीने तो आपलं लवकर बरं करतील मग. आणि लवकर आपली काय होईल, मग झपाट्यानं प्रगती होईल. म्हणून हे फार महत्वाचं आहे. म्हणून साधना करत करत काय होणार, भाव प्रेम, हं, पुन्हा स्मरण होईल की आपल्याला, अरे भगवंतावर होतो आपण. म्हणून आपण आता लाभ घेणं खूप आवश्यक आहे. तर खूप धन्यवाद सर्वांचे. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारायला हरकत नाही. येस. काय प्रश्न? तर खूप ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जवळजवळ 92 भक्तांनी अटेंड केलेलं आहे. आधी पण काही जण असतील सुद्धा, पण काही जण वेळेअभावी गेले असेल. तर खूप धन्यवाद. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. एखादं राहिलं, एखादं हे होईल. तर आपला काही प्रश्न असेल आपण विचारा आवर्जून. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर प्रश्न आहेत. आता त्यांना म्यूट अनम्यूट ते माझ्याकडे सेवा वाटणार का माहीत नाही मला. पण ॲडमिन आहे का कसं काय बरं? बरं ठीक आहे. ओके, म्यूट होत आहेत वाटते. ठीक आहे. हरे कृष्णा प्रभुजी. हरे दंडवत प्रणाम. दंड. प्रभुजी, तुम्ही सांगितलं की मंगला आरती अटेंड करायला पाहिजे. हो. पण आता समजा आमच्या जवळ असं इस्कॉन नाहीये, इस्कॉन टेम्पल नाहीये. आठवड्यातून एकदा सत्संगला जाते. बरं, पण तिथं मंगला आरती अटेंड करू शकत नाही. म्हणून मी काय करते, तर घरीच मंगला आरती करते. बरं. घरीच करते. पण प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळी सुतक येतं, सुतक आल्यानंतर मंगला आरती करू शकत नाही. पिरियड्स टाइम असतात त्यावेळी मंगला आरती करू शकत नाही. मग ते कसं करणार आपण? चांगला. त्यासाठी मला थोडं मार्गदर्शन हवं होतं. हो, खूप धन्यवाद. फार चांगला प्रश्न आहे. हा एकदम प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे. धन्यवाद त्याबद्दल. की असं आहे ना, की भगवंत कलियुगात एवढी विशेष गोष्ट आहे, की आपण मनातनं जरी केलं एखादी गोष्ट, तरी पण भगवंत स्वीकार करतात. है ना? तर जसं जर रेल्वेमध्ये समजा, ट्रेनमध्ये सगळं तुम्ही आरती वगैरे फिरू लागला, हं, तर तुम्हाला ते पकडून घेऊन जातील. बरोबर ना? तुम्ही जर आरतीत ताट लावलं, सगळं फोटो लावला, फिरू लागला, ते म्हणतील, "काय चाललंय तुमचं साहेब? हे बरोबर नाही चाललं."
है ना? त्यामुळे ते नाही करू शकत, पण मनातनं करू शकतो आपण, है ना, बऱ्याच गोष्टी. आणि भगवंत बघतात एवढ्या प्रतिकूल अवस्थेत सुद्धा करतो म्हणजे भगवंत अजून प्रसन्न होणार. हम्म. तुमच्या पिरियडमध्ये असेल, तुम्हाला सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होता येणार नाही, पण तुम्ही मनातल्या मनात करू शकताय. हं. असं एकदा एक वरिष्ठ भक्त सांगत होते की तुम्हाला ऑल्टरमध्ये आत जाणं शक्य नाही नेहमीच, पण तुम्ही मनातल्या मनात पोहोचू शकता की नाही आतमध्ये, तुम्हाला अडवेल का कोणी? समजा पंढरपुरात आलाय आणि राधा पंढरनाथ आहे तिथं, तुम्हाला ऑल्टरमध्ये काय अलाउड नाही सर्वांना, आणि मातांनी तर नसत, पण तुम्ही इथंच बसलेला आहे आणि मनातल्या मनात आत प्रवेश करून भगवंताच्या चरणाला हात लावणार, कोण काय अडवणार आहे का तुम्हाला? काहीच नाही. बाबाने हार घातला, हे केला, करू शकता ना मनातल्या मनात. ते एक उदाहरण आहे ना, प्रतिष्ठानपूर नावाच्या ब्राह्मणाचं उदाहरण आहे भक्तिरसामृतमध्ये. गोदावरी नदी काठावर प्रवचन ऐकलं. फार गरीब होता तो, काही नव्हतं त्याच्याकडे. त्या प्रवचन करायचं नाही म्हणून तुम्ही मनातल्या मनात केलं तर सगळं होईल म्हणे. रोज ते मनातल्या मनात चिंतन करू लागले, भगवंताचा अभिषेक, हे ते सुंदर ह्याच्यातनं पाणी आणायचे सगळ्या तीर्थातनं, ते ह्याच्यातल्या सोन्याच्या घड्यात आणायचे, भगवंताला अभिषेक, पुसायचे, सुगंध द्रव्य, त्याला तुळशीचा हार, हे सगळं भोग लावणार, सुंदर सगळं मनातल्या मनात सगळं बनवणार. वर्षानुवर्ष करत राहिले, करत राहिले, करत राहिले. एक दिवस काय झालं, ते पूर्ण उच्च स्तरावर पोहोचले. तेव्हा काय झालं मग, मनात चाललं सगळं, आणि पोहोचले, ती खीर बनवली आणि बघावं म्हटलं, ते गरम न गरम कसं अर्पण करू, पोळेल भगवंताला. बोट झालं, बोटच भाजलं. आणि वैकुंठात नारायण हसले भगवंत. लक्ष्मी म्हटली, काय आहे काय मनात, काय तुमच्या? हा, काय तुमच्या मनात? हा, सांगा माझ्या कानात, असं नाही म्हटलं तुम्ही. तर म्हटलं काय त्याला, काय असतात तुम्ही, मला पण कळू द्या. तुला कळेलच म्हणे. त्याला बोलून घेतलं वैकुंठात विमान पाठवून. हाच म्हणे, हे सगळं असं आयुष्यभर सेवा केली मनातनं, आणि मी स्वीकार केली त्याची. लक्षात आलं ना? तर त्यामुळं कधी कधी अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये आपण केलं ते जास्त तीव्रतेने होत आहे. याचा अर्थ असं नाही की मंदिरातल्या ब्रह्मचारी आता मी रूम मध्ये झाली बरं का मंगलारती प्रभूजी, तुमचं ऐकलं बरं वाटलं, असं नाही. त्याचा वेगळा अर्थ काढायचा नाही बरं का. डबल मिनिंग नाही सांगत आपण, सिंगल मिनिंगच आहे. तर त्यामुळं जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा असं मनात नाही करायचं, किंवा कधी कधी भोग लावणं शक्य नाही काय तुमच्या अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने करा, किंवा ज्यांना लावता येतं त्यांना अलाव करा. असं करा. तुम्ही स्वतः मंगळारती नाही करू शकत, पण तुम्ही इतर कोण असेल त्यांना सांगा की तुम्ही मंगळारती करा बाबा. वेळेत थोडं मागं पुढे, कारण गृहस्थ जीवनामध्ये एकदम 4:30 शंख वाजला असं होणारच नाही, एवढं अवघड असतं. पण म्हणून असं आहे की आपण जे मंदिर जवळ असेल तर आपण मंदिरात येऊन अटेंड करा, किंवा महिन्यात एकदा, समजा जवळ आता पंढरपूर बऱ्यापैकी सर्वांना जवळ जर असेल असं गृहीत धरलं समजा, महिन्यात एकदा या इथं येऊन मग ते अटेंड करा मंगळारती, है ना. ते डोक्यात ठेवा, चिंतन करा. किंवा दुसरं म्हणजे ऑनलाईन आपल्याला मायापूर मंगळारती, याची मंगळारती असते वृंदावनची, ती लावा तुम्ही. बरेच जण बघितले, ते मंगळात लावून तिथं बसतात, हा, प्रणाम करतात, दर्शन वगैरे दंडोत करतात, ते सगळं म्हणतात, ते झालं आपलं जप सुरू करतात. झूम आहेच आपलं, झूम करत झुमत झुमत, हा, झुम झुम के जप करायचं न झोपता. किती फायदा आहे की नाही? हो, सगळं दिलेलं आहे, काय अवघड नाही. अजून कोणाचा प्रश्न? हरे कृष्ण. प्रभूजी आवाज येतोय माझा? हरी बोल. हो, हरे येतो कृष्ण. येतो हो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी, जसं तुम्ही म्हणालात की चैतन्य चरितामृत मध्ये 64 अंग आहेत, तर त्यापैकी जे 5 अंग आहेत ते महत्वाचे आहेत, तर ते हो, मंगला आरतीमध्ये फिट बसतात, तर ते मला हो, जरा समजलं नाहीये, जरा हो. सांगाल का ते प्रभूजी? अर्थात अर्थात आज मी ते मुख्य हे नाही सांगितलं अजून, ते सांगेनच. तसं 5 अंग आहे ते थोडक्यात सांगतो, असं एक उत्तर म्हणून आपल्याला. त्याच्यात पहिलं आहे संघ, साधू संघ, बरोबर आहे की नाही? पहाटे 4:30 साधू संघ भेटतो, साधू संघातच असं सगळं. दुसरं भागवत श्रवण, भागवत श्रवण पण आहे. आणि तिसरं आहे नाम संकीर्तन, नाम संकीर्तन होत आहे. प्रत्येक अर्थाने नाम संकीर्तनाशिवाय पूर्ण होत नाही आपलं. हं. आणि पुढं चौथं म्हटलेलं आहे हं, हं. की विग्रहांची आराधना. विग्रहांची आराधना होत असते ते बघतो ना आपण, असं म्हटलंय. मग आपण म्हणून आम्ही करत नाही, ते करत पुजारी करतात, असं म्हटलंय. की पुजारी जेव्हा तो विग्रहांची आराधना करत असतो तर सर्वांच्या वतीने करत असतो, आणि आपण गंभीरतेने ते करताना जर बघितलं, त्यांना जो लाभ मिळतो पूजा, तो लाभ आपल्याला पण मिळतो. म्हणून ते वेळेत आलं हं, पाहिजे, आणि ते गंभीरतेने बघितलं पाहिजे पूजा करताना. हं. तसं आजचीच गोष्ट आहे. आज पंढरपुरामध्ये परमपूज्य लोकनाथ गुरु महाराज स्वतः आरती करत होते आज. आम्ही बघत होतो, म्हणजे हं. ते सगळं बघितलं तो लाभ आपल्याला मिळतोय, नाही का, असा फायदा आहे. हं. तर आता आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे.
धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. अजून पुढचा. हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण दंड. मी अवधूत चरण दास राहुरीवरून बोलतो. आपण भेटलेलो आहे प्रभूजी पंढरपूरला. बरं मग प्रभूजी मी 4:30ला मंगल आरती जॉईन करतो मंगलोर इस्कॉन. बरं मंगलोरचं हा झूम मीटिंग असते ती. त्याच्यावर आरती करतो 4:30 ते 5:15. 5:15ला गुरु महाराजांबरोबर जप करतो लोकनाथ स्वामी बरं महाराजांबरोबर. छान छान छान. नंतर भागवतम भगवद्गीता म्हणतो. मग 8 ते 9 घरी परत मंगल आरती करतो. तर चालतं का असं मग प्रभू? चालतं तेच योग्य? म्हणतो ना. तुम्ही असं सेटअप बसवा जेणेकरून बाबा सगळं लाभ होईल तुम्हाला. हो ना, आता ऑनलाईन वगैरे आता पहिल्यापेक्षा जमाना वेगळा आहे. फार फायदा होऊ शकतो आपल्याला नाही का. ऑनलाईन झूम अमुक तुम सगळं काही आहे. तर त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं सेटअप एक बसवा. है ना. मी तेच म्हटलं ना, घरी अगदी हुबेहूब मंदिरासारखं तुम्ही दर्शनार्थी गोविंद माधव लावलं, तुळशी बोट सगळी म्हटली, शॉर्टमध्ये करू शकता. है ना. एक होईल फार तर एक शॉर्टमध्ये म्हणून घ्या सगळं आणि नंतर तुम्हाला ज्यावेळेला वेळ आहे बाबा, तुम्ही सुट्टी आहे, तुम्हाला रिलॅक्स आहे, तेव्हा तुम्ही जेवढं जास्त करताल करू शकता. असं आहे. मग ते ऑनलाईनचा फायदा होतो ना आपल्याला असं मला विचारायचं. करून घ्या ना, ऑफकोर्स का नाही. हा तो लाभच आहे. हा. तुम्ही त्यांच्यासोबत बसल्या अशा भावनेने केलं तर तुम्हाला लाभ आहे ना तो. असं आहे ना. ओके. हरे कृष्ण. हा, परीक्षा. हम्म. हरे कृष्णा प्रभूजी दंडवत प्रणाम. परीक्षा. तुम्ही खूप एकदम आईच्या भावनेने एकदम आईप्रमाणे सांगतात समजून. मला खूप आवडलं, खूप प्रेरणादायी वाटलं. आणि मला एक विचारायचं होतं प्रभूजी की माझी ना सकाळी मंगल आरती सेवा असते म्हणजे लाईव्ह स्ट्रीमिंग करतो मी. तर त्यामध्ये मग मला कसं त्याचा लाभ होऊ शकतो आणि त्यामध्ये काय काय असतं तेव्हा. लाईव्ह स्ट्रीमिंग जे लाईव्ह करायचं असतं ना. ओके. हां, तर ते करतो मी. तर त्यासाठी मग काय पण करायला लाईव्ह पाहिजे? करतो तेव्हा म्हणजे आपलं हेच ना. हां, लाईव्ह इस्कॉन कॅम्प पुणे. हो, मध्ये लाईव्ह करता त्यात बघतोच ना मग. हां, बघतो. तर आहे इन्व्हॉल्व आहे ना मग. म्हणजे तिथं जाऊन नाही मग टेम्पल हॉलमध्ये जाऊन नाही होत नाही माझं. ठीक आहे ना मग. टेम्पल हॉल मध्ये असलं तरी इतर लोकांना लाभ करून देते सेवाच आहे ती पण. अच्छा. त्यात आहेच ना इन्व्हॉल्वमेंट. त्याचा पुजारी आहे. आमच्या इथला पुजारी मी चेष्टेत म्हणतो, अहो तुम्ही मंगळात तर दिसत नाही, आतच आहे तुम्ही बाहेर पाहिजे. है ना. हं. सहज चेष्टेत म्हणतो. हां, पण त्यात आरती करतायत ना त्यात. ते हां. बाहेर कसं थांबणार मग. हं, उलट हं. आपल्यासाठी तर उलट फायदाच आहे ते कोणतरी करताय म्हणून. तर हां, त्यामुळं तुम्ही लाईव्ह हे करताय त्याचा अर्थ ते तुम्ही सेट ना आणि ते दिसतंय पण ना तुम्हाला ते. स्क्रीनवर हां. दिसतंयच ना. हो. तुम्ही सेटअप करताना दिसतच आहे. म्हणजे ते आहे इन्व्हॉल्व आहे ना तुम्ही. अच्छा. ऐकताय तुम्ही, पाहताय. सेवा आहे ती. हो. ठीक आहे ना. येस प्रभू. अजून खूप कोणाचं. खूप प्रेरणादायी ठरला प्रोजेक्ट क्लास तुमचा. धन्यवाद. मी उद्या आणि खूप परवा पण आहे. उत्सुकतेने आजच नको. अजून 2 उत्सुकतेने दिवस. वाट बघत होतो. अजून 2 नाही, दिवस. आजच खूप धन्यवाद. प्रेरणा भेटली. उद्या आणि परवा पण आहे. ते हो. अटेंड करा. अजून कोणाचे येस काय प्रभू. प्रश्न. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दळतला. प्रभूजी मी पुण्याहून बोलतोय गौरव वाघ. ओके बोला. प्रभूजी काही कारणास्तव मला म्हणजे घरी भक्तीला परमिशन नाहीये म्हणजे घरी घरचे भक्त नाहीयेत. तर मला बरं. ना टेम्पल मध्ये जाता येत ना काय करा म्हणजे मी पहिले रूमवर राहत होतो त्यावेळेस मी बुक डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळ्या सेवा करत होतो मंगल आरतीला जात होतो. पण बरं. आता सगळं बंद झालंय घरी शिफ्ट व्हावं लागलंय भावाकडे. तर अशा वेळेस मी काय करू शकतो म्हणजे मी सकाळी 2:30ला उठून चॅन्टिंग करतो कधी कधी ते झोपलेले असतात तेव्हा. पण मग नेहमी असं होत नाही ना कधी आता जसं का सेशन चालू आहे 10-10:30 होतात 11 वाजता झोपतो 2:30ला उठणं पॉसिबल नाही होत बऱ्याचदा. तर अशा वेळेस काय करायचं? हा, आता तुम्ही म्हणजे एकतर परिस्थिती प्रत्येक वेगवेगळी आहे. तर तुम्ही एकतर घरच्यांना कन्व्हिन्स करायचा इतरांच्या माध्यमाने प्रयत्न करा. है ना. की तिथं राहणं मग ते राहिल्यामुळे भक्तीला तर तुम्हाला पोषक वातावरण नसेल तर तुम्ही ठिकाण काय दुसरं काय नियोजन करताना पाहावं लागेल. है ना. कारण तुम्ही तिथे राहिल्यामुळे तुम्हाला जर एवढ्या अडचणीत असेल, भक्तीच करू शकत नसेल, कसं करणार तुम्ही? बरोबर ना. तुम्ही अशा ठिकाणी बसलाय समजा, तर एवढं सगळं कलकलाट, एवढा आवाज येतोय, तर तुम्हाला म्हटलं जप करत बसा. कसं करणार आपण? तसा प्रकार आहे. तुम्ही एकदा त्यांची चर्चा करून घ्या क्लिअरली, कुठल्यातरी वरिष्ठ भक्ताच्या माध्यमानं. हां, ब्रह्मचारीचा असावा नाही गरज किंवा त्यांच्याशी जो थोडाफार जवळचा आहे, तुमचं पण हे करेल. असं एकदा बसून तुम्हाला ते सेटअप हे करावं लागेल. एका दुसरा पारिवारिक प्रश्न असला तर काय थोडं आहे ना, घरगुती आहे. तर त्याचं उत्तर आपण हे करू शकतो. एकतर त्यांना थोडं कन्व्हिन्स करत आणावं लागेल. मंदिरात कधी त्याला प्रसाद देणं. आता ते मग
ते प्रसाद घेतील की नाही काहीच माहित नाही ना आपल्याला, त्यांचं स्वरूप मला काहीच माहित नाही. हा थोडा वैयक्तिक पण प्रश्न एका दृष्टीनं. तर तुमचे जे काउन्सिलर असतील ज्यांचं तुम्ही रेग्युलर मार्गदर्शन घेता ना, ते तुम्हाला अजून चांगलं ओळखत असेल रेग्युलर, है ना, ते तुम्हाला अजून आयडिया देईल. एकतर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकता का बघा, तसं बघा, जेणेकरून बाबा तुम्हाला रेग्युलर काय अडचण येणार जॉब करायला वगैरे. पण तुम्हाला तिथंच राहणं आवश्यक, काय पर्यायच नाही, तर मग थोडं त्यांच्याशी मिळतं जुळतं घेऊन तुम्हाला ऍडजस्ट करत करत करावं लागेल. आणि विशेष करून रोज प्रार्थना करायला पाहिजे तुम्ही, भगवंता काही करून मला असं वातावरण म्हणून जेणेकरून मी सुंदरतेने करू शकेन, है ना. कधी कधी तुम्ही आता पंढरपूर आपल्याला खूप सुंदर ठिकाण आहे, जवळच आहे अगदी तीर्थक्षेत्र, ते पुण्यात असल्यामुळं कधी पंढरपुरात 1-2 दिवसासाठी राहा, पूर्ण ते चार्जिंग करून घेऊन जा. आणि ते पुढं महिनाभर ते आठवण करा त्याची, है ना. अरे असं बसलो होतो इथे जप केला, ते आठवण गुरु महाराज म्हणतात ना, कधी कधी आपण बसतो एका ठिकाणी पण आपण राधाकुंडला बसून जप करतो, अशा भावनेने चिंतन करायचं आहे ना. शेवटी मन मन तिथं गुंतलं पाहिजे ना. शरीर तर राहायचं पण मन पण तिथं राहिलं पाहिजे. तर मग भगवंत तळमळ बघतात, भगवंता मला काही करून तुम्ही काय करा, अशी कृपा करा जेणेकरून मला सगळं अनुकूल वातावरण मिळेल भक्तीला. ते प्रार्थना पण महत्वाची आहे. आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या, तुमच्या जास्त क्लोज म्हणजे असेल त्यांचं. ठीक आहे, अजून कोणाचा प्रश्न? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. जण प्रभूजी, थँक्यू सो मच. खूप छान मार्गदर्शन मिळालं आपलं या सेशनद्वारे. प्रभूजी, एक दोन दोन प्रश्न आहेत. अ, पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा आम्ही पिरियड्समध्ये असतो तर मग भोग आपण जे लावतो ते ऍक्च्युली कसं आपण कंटॅमिनेटेड असतो, तर आपण भोग कसं सेवा करायची, आणि मग ते अल्टरमध्ये तर आपण नाही ठेवू शकत, पण मग फोटोला आपण असं करू शकतो की आपण मानसिक भोग लावू शकतो, म्हणजे कसं, कारण अ, असं आहे की माझ्या घरातून मी एकटीच आहे म्हणजे इस्कॉनमध्ये, आणि मी एकटीच जेवढं जमतंय आणि करण्यासारखं आहे तेवढं मी करते. माझी 2 मुलं आणि माझे प्रभूजी आहेत, पण ते एवढे इन्व्हॉल्वमेंट नाहीये त्यांची. पण जे पण काय आहे मी प्रयत्न करते प्रसाद त्यांना बनवून देवाचं त्यांचं मन थोडं स्थिर करण्यासाठी, या आपल्या मोमेंटमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्यासाठी, पण तेवढी मी सक्सेस नाही होत आहे अजूनपर्यंत. ठीक आहे, कृष्ण कृपा जेव्हा होईल तेव्हा त्यांच्यावरती मी पण वाट बघते. दुसरं असं की आपल्याला संघ कसा मिळेल, कारण मी आता ऍट प्रेझेंट करंटली अबुधाबीमध्ये आहे, UAE मध्ये. आमचं संघ आहे, पण मला एवढं त्यांच्याशी म्हणजे जास्त इन्व्हॉल्वमेंट नाहीये, कारण आता खूप रिस्ट्रिक्शन पण आहेत, कोणी म्हणजे असं गॅदरिंग करू शकत नाही, आपण घरातूनच जे पण काय आहे करू शकतो. तर मग सगळंच म्हणजे सगळं स्टॉप झाल्यासारखं झालंय आमचं ह्या सिच्युएशन मध्ये. आणि म्हणजे पाहिजे तसं आता संघ मिळत नाहीये प्रभूजी, पण ते ऑनलाईन पण तेवढं म्हणजे कसं तेवढ्या पुरतं आहे, पण ते जे आपण ऍट प्रेझेंट म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा असतो तेव्हा त्याची वेगळीच आनंद असतो, जेव्हा आपण ओके, डिवोटीजना भेटतो. बरोबर. पण प्रॅक्टिकली असं आता होत नाहीये, तर त्यामुळे ते थोडी भक्तीमध्ये म्हणजे तसं पहिल्यासारखं राहिलं नाहीये, म्हणजे ठीक खूपच आहे. आता तर म्हणजे कंडिशन ठीक आहे. पण तशी आहे, म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये कंडिशन पण तशी आहे, कारण गव्हर्नमेंट रूल प्रमाणे आम्हाला पण तसं फॉलो बरोबर. करावं लागतं एक तर कसं असं. आहे, सॉरी तुम्हाला हे करतोय, म्हणजे वेळेचं हे जी, करायचं. हा, हो, तर हा. कशी गोष्ट आहे, की एक तर परिस्थिती सगळीकडे वेगळी आहे, नाही का. मी अबुधाबीला मी पण गेलोय बऱ्याच वर्षापूर्वी, कधी 2017ला गेलोय अबुधाबीला. तर तिथं म्हणजे भक्त आहेत, पण कसं तुम्ही म्हणता, तर आताची स्थिती वेगळी आहे, थोडं वॉरचं पण हे आहे म्हणा, सगळं आहे. पण सध्याच्या दृष्टीनं हे ऑनलाईनचाच पर्याय जास्त इफेक्टिव्ह आहे सध्या तरी, नाही का. तर त्याच्यामुळे आपलं एकतर गुरुमान सानिध्य पण भेटतंय त्याच्यातनं. आणि म्हणून म्हटलं ना, एखादं तुम्ही असं करा किंवा तिथं जिथं जवळचं कुठलं तरी ठिकाण, की तिथं अबुधाबीपासून तुम्ही आता बऱ्याच वेगवेगळे आहेत तिथं देश आहे ना, तसं आता जवळपास जे असेल तुम्हाला माहिती नाही, जवळपास तुम्हाला काय सुटेबल तिकडे जाणं आहे तिथे करा. आणि इंडियात तेवढ्याच येणं पण शक्य नाही. मग बरेच असे काही होऊ शकतं, जसं तुमच्याशी जे क्लोजमध्ये भक्त आहेत बाबा, इस्कॉनमध्ये भक्त असतील, तर त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही काय करायला सांगू शकता, काही स्पेशल क्लासेस तुम्ही अटेंड करू शकता त्याच्याद्वारे, किंवा आपल्या रूपानु विद्यापीठाचे भरपूर सुंदर भरपूर सेमिनार होत असतात, ते अटेंड करा, जेणेकरून तुमची बॅटरी चार्ज राहील नेहमी. आणि याचं डे टू डे संघ भेटणं तेवढं सोयीचं पण नाही, कारण तुम्ही अशा ठिकाणी राहताय तिथे एखादं जाणं पण रिस्की आहे, नाही का. हो, त्यामुळे तिथे हो. एखाद्याला, म्हणून तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही एकतर इंडियाला शिफ्ट व्हा असं म्हणणं पण मी धाडस करू शकत नाही. तुमचे काय
तिथली परिस्थिती किंवा जे काय असणार आहे, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला तिथं राहत आहे जॉब किंवा जे काय तुमच्या प्रभूंचं, तर तुम्ही आता आहे त्या स्थितीतच मी म्हटलं ना, प्रेयर फुल मूड असला पाहिजे. आपण जेवढं तीव्रतेनं प्रार्थना करू भगवंताला, भगवंत बघतात की याला हे आवश्यकता आहे म्हणून, मग ती पूर्तता करतात. पण त्याला भगवंत पण एखाद्याला संघ देताना पण लगेच एका रात्री देतील असं नाही. त्याच्या कर्मानुसार पण आहे. एखाद्याला लगेच शुद्ध भक्तांना संघ भेटेल, एखाद्याला भेटलं त्याला त्याचं महत्व कळणार नाही असं म्हणून. पण भगवान जे देतात त्यातनंच कसं फायदा उठवायचा ते बघायचं. आणि आपण जे भोग लावायचे जे आहे ते आपण आपल्या ह्याच्या काळामध्ये भोग लावू शकत नाही, बरोबर. पण आपण मनातनं पण दुसरं म्हणजे आपण प्रभुपादांना लावू शकतो. ऑल्टरला आपण टच नाही करू शकत, पण प्रभुपाद एक फोटो वेगळा ठेवा. आणि रोजचं जे ज्या प्लेटमध्ये ऑफरिंग करता त्यात न करता आपण दुसरं काहीतरी असं ठेवा जेणेकरून आपण ते रेग्युलर वापरात म्हणजे हे करावं लागणार नाही. मग भगवंताचं डायरेक्ट थाली न वापरता दुसऱ्या कुठल्या प्लेटमध्ये प्रभुपादचं एक वेगळं ठेवा तुमच्या ह्याच्या पिरियडसाठी म्हणून, त्यात ऑफरिंग करून प्रभुपादांना भोग लावून प्रभुपाद भगवंताला अर्पण करतात. आणि मग तो प्रसाद आपण भगवंत प्रसाद म्हणून घेऊ शकतो. असं होऊ शकतं. ओके. ठीक. थँक्यू थँक्यू अरे धन्यवाद. लास्ट हरे कृष्ण. क्वेश्चन, शेवटचा प्रश्न आहे आता बहुतेक. येस. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी मी थोडा सर्व्हिसला आहे, कंडक्टर म्हणून काम करतोय. उद्या माझी कुठं? ड्युटी असणार इथं चंदगड, कोल्हापूर जिल्हा चंदगड मध्ये. चंदगड, कोल्हापूर, चंदगड, बरोबर. हा, मग मला उद्या जरा ड्युटी असणार आणि मी उद्या ह्या वेळेला ड्युटीवरती असणार आहे. बर बर. मग मला उद्याचा रेकॉर्डेड सत्संग मिळेल का प्रभूजी? तर ते रेकॉर्डेड आपल्याला ह्याच्या विद्यापीठाच्या रूपानु विद्यापीठ ते रेकॉर्डिंग चालूच आहे. तर त्यांना रिक्वेस्ट करा तुम्ही, ते निश्चित हे करतील. जर जो कोई मतलब ये रूपानु विद्यापीठ के ओर से कोई एडमिन जो है उनसे रिक्वेस्ट है कि अगर आप इसको शेयर करते ग्रुप में, जो भी ग्रुप बना है, तो उसका लाभ उठा सकते जो नहीं आ पा रहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. हा. जी प्रभूजी, हे रेकॉर्डेड सेशन शेअर होतील आपलं जेव्हा सेशन संपेल ना सगळं तेव्हा शेअर होतील हे. ओके. हे झाल्यानंतर शेअर करतील माताजी. आजचं करतील ती एकत्र तिन्ही करतील का वेगळं करतील मला माहित नाही. तर ते मिळेल तुम्हाला. हं? ओके. ठीक आहे. आय थिंक अजून एक क्वेश्चन, एक लास्ट क्वेश्चन का झालं ऑलरेडी त्यांचं? हरे कृष्ण प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण. दंडवत. प्रभूजी काय मी ना ऑनलाईन क्लास जॉईन करते, म्हणजे माझं भाऊ पण करतो आणि मग सेक्शन करतो आम्ही सगळं. पण प्रभूजी, दीक्षा घेण्यासाठी काय करावं लागेल? ते मला खूप लांब आहे. आरवडे आहे ना, आमच्या इथून जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर लांब आहे. मग मला दरवेळी तिथे जाणं होत नाही. तर कुठलं मग गाव काय आहे करावं तुमचं? लागेल प्रभूजी? गाव कुठलं? गाव कुठलं? कराड मध्ये मी राहते. पण इथून मला आरवड्याला जायला, टेम्पल मध्ये जायला 40 ते 45 किलोमीटर लांब आहे ते. मग दरवेळी मला जाणं होत नाही तिकडं. तुम्ही मग कराडमध्ये असता ना? त्यासाठी म्हणजे आता हे कराड मध्ये असते मी. तुम्ही कराड सिटीमध्ये जर असाल ना, कराडमध्ये प्रत्येक आठवड्याला मला वाटतं आता कुठला वार लक्षात नाही, रविवारी असते बहुतेक. तर तिथं परत थोडं कन्फर्म करतोय मी. शचीपुत्र प्रभू कधी असतोय क्लास कराडचा माहिती आहे का? मंगळवारी. प्रभूजी, मंगळवारी असतो. मंगळवारी. होय ना. संत सखुबाईच्या मंदिरात असतो. मी पण जातो बऱ्याच वेळा तिथं. तुम्ही तिथला अटेंड करत जा. मग करा तुम्ही तिथला अटेंड करा. आणि तिथं श्री राधा गोपाल आरडीत जातात, त्यांच्या टचमध्ये राहा. ते दीक्षेचं वगैरे विधी आपल्याला सांगतील तुम्ही कसं काय 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 करायला पाहिजे. ना, ठीक आहे ना. नेहमी जाणं ठीक शक्य आहे. नाही, पण कधी कधी हरे जाऊ कृष्ण. शकता. हा, ठीक आहे. हा. धन्यवाद पुन्हा एकदा. हरे कृष्ण. तर भेटूया उद्या पुन्हा संध्याकाळी 7:30 वाजता. हरे कृष्ण.